ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण 9व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. राजविद्या राजगुह्य योग असं या अध्यायाचं नाव आहे. बाकीचे तर आले नाही. ठीक आहे, आपण एकदम तुमच्यापैकी कोणी फास्ट समरी सांगेल या चॅप्टरची? एका श्लोकासाठी एक ओळ फक्त. ठीक आहे, मी सांगतो. 8व्या चॅप्टरमध्ये भगवंत बोलले होते की शुद्ध भक्त केवळ अनन्य भक्ती करतात आणि त्यामुळे त्यांना शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्ही मार्गाला ते काय म्हणता येईल आपल्याला की त्याच्या परे असतात. शुक्ल कृष्ण गती हे ते एकया शाश्वते मते. आणि 8व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक काय आहे? नैते पार्थ सुत्वी जानान योगी मुह्यती कश्चन. ते हे शुद्ध भक्तांबद्दल आहे. तर मग आता या 9व्या अध्यायामध्ये असा शुद्ध भक्त किंवा अनन्य भक्त कसं व्हायचं यावर चर्चा आहे. तर या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. यामध्ये एकूण 34 श्लोक आहेत. त्या 34 श्लोकांना आपण 4 विभागात अभ्यास करतोय. तर त्यापैकी आपण 2 विभागाचा अभ्यास केला आहे. पहिल्या 3 श्लोकात भगवंत भक्ती किंवा भक्ती ज्ञानाचं महत्त्व सांगतात. नंतर 4 ते 10 मध्ये ऐश्वर्य ज्ञान. ऐश्वर्य ज्ञान म्हणजे काय, का माहीत असावं पाहिजे याची आपण चर्चा आधी केलेली आहे. 11 ते 25 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपासक आहेत. यांच्यापैकी काहींचा आपण आधी अभ्यास केला, काही नवीन असतील. आणि शेवटच्या भागामध्ये या अध्यायाच्या भक्ती सर्वश्रेष्ठ कशी आहे आणि सोपी कशी आहे यावरती भगवंत बोलते. तर पहिल्या श्लोकात भगवंत अर्जुनला काय म्हणतात की अर्जुन, मी तुला एकदम गुह्यतमम ज्ञान देत आहे, कारण तू निर्मत्सरी आहेस आणि या ज्ञानामुळे तू सर्व अशुभातून मुक्त होशील किंवा माझी प्राप्ती करशील. नंतर या ज्ञानाचे काही वैशिष्ट्य ज्ञानाचे म्हणू शकतो किंवा शुद्ध भक्तीचे पण म्हणू शकतो. शुद्ध भक्तीच्या ज्ञानाचे तर याच्यामध्ये किती टोटल 7 वैशिष्ट्यांबद्दल या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत बोलले. मग तिसऱ्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणेल की एवढं सर्व महत्त्व आहे तुमच्या भक्तीचं तुमचं, तर मग सर्वच लोक इथून मुक्त होतील किंवा तुमची प्राप्ती करतील. तर या श्लोकात भगवंत सांगतात नाही, असे काही लोक असतील त्यांना या धर्मामध्ये म्हणजे शुद्ध भक्तीमध्ये श्रद्धा नसणार, म्हणून ते माझी प्राप्ती नाही करणार आणि त्यांना याच जन्ममृत्यूच्या मार्गावरती परत परत यावं लागेल. मग आता हे झालं पहिलं ज्ञानाचं महत्त्व. आता 4 ते 10 मध्ये ऐश्वर्य ज्ञान. ऐश्वर्य ज्ञान म्हणजे भगवंतांच्या विविध शक्ती कशा कार्य करतात. असंच आपण 7व्या अध्यायामध्ये पण अभ्यास केला होता. बहिरंगा शक्ती, तटस्थ शक्ती. बेसिकली भगवंतांच्या वेगवेगळ्या शक्तीबद्दल या विश्वाबद्दल जी पण माहिती आहे भगवंतांच्या नियंत्रणाच्या संदर्भात त्याला ऐश्वर्य ज्ञान म्हणायचं. तर 4थ्या श्लोकात सांगतात भगवंत की मी सर्व व्याप्त आहे आणि माझ्यामध्ये सर्व जीव आहेत, पण मी त्यांच्यामध्ये नाही. आपण तेव्हा बघितलं होतं की सर्व भगवंतांवरती आश्रित आहेत, परंतु भगवंत कोणावर आश्रित नाही आहेत. मग 5व्या श्लोकामध्ये म्हणतात परंतु माझ्यामध्ये कुणीच नाही आहे. आधीच्या श्लोकाच्या एकदम विरुद्ध बोलतात. आणि अर्जुन म्हणेल की मग तुम्ही तर विरुद्ध बोलतात. तर दुसऱ्या ओळीत ते म्हणतात अर्जुन हेच माझं योग ऐश्वर्य आहे, कुणी याला समजू शकत नाही. मग 6व्या श्लोकामध्ये उदाहरण देतात आकाशाचं आणि वायूचं, की आकाश वायूमध्ये आहे पण आणि नाही पण, आणि वायू कितीही प्रवास केला तर आकाशाच्या बाहेर जाऊ शकत नाही. तसंच माझं आणि या जगाचा किंवा सृष्टीचा संबंध आहे.
की जसा आकाश वायूला अनासक्त आहे तसाच मी सर्वांना अनासक्त आहे. तर मग कोणी प्रश्न करेल की तुम्ही तर मोडले की समजणं शक्य नाही, पण तुम्ही वायू आणि आकाशाचे उदाहरण समजावून सांगितलं. तर भगवंत बोलतात हे उदाहरण अचेतन वस्तूच्या संदर्भात आहे. आकाशाला वायूशी आसक्ती होणारच नाही, कारण दोघंही अचेतन आहेत. परंतु सजीव किंवा चेतना असणाऱ्या व्यक्तीमध्ये आपण निर्माण केलेल्या कुठल्याही गोष्टीशी, सृष्टीशी किंवा अपत्याशी आसक्ती नसणे हे खूप कठीण आहे. ते केवळ मला शक्य आहे, म्हणून हे योगम ऐश्वर्यम आहे, हे समजणे कठीण आहे. 7व्या श्लोकामध्येच या ऐश्वर्य ज्ञानाबद्दल आणखी सांगतात की कल्पक्षय आणि कल्पादो. कल्पक्षय म्हणजे ब्रह्माजीच्या मृत्यूच्या वेळेस सर्व काही प्रकृती माझ्यामध्ये प्रविष्ट होते, आणि कल्पादो म्हणजे ब्रह्माजींच्या जन्माच्या वेळेस पुन्हा विसृजामी म्हणजे पुन्हा मी त्याचं सृजन करतो. तर 8व्यामध्ये असंच अर्जुन पुन्हा पुन्हा सृजन, पुन्हा पुन्हा नाश असा होत राहतो, आणि यामध्ये जीवांचं काही नियंत्रण नाही आहे, कारण ते आपल्या कर्माच्या प्रभावाने त्यांना हे सर्व स्वीकारावंच लागेल. आणि मग अर्जुन म्हणेल की तुम्ही एवढं सर्व कार्य करत आहात, उत्पत्ती करताय, विनाश करताय, तर मग साहजिक आहे की तुम्हाला पण बंधन असणार, कारण कार्य केल्यावर त्याची काही ना काहीतरी रिॲक्शन मिळणारच. तर या 9व्या श्लोकात भगवंत म्हणतात नाही अर्जुन, माझ्यावरती कुठलंच बंधन नाही आहे, कारण मी कसं कार्य करतो, उदासीनवद आसीनम. म्हणजे मी उदासीन आहे, किंवा सोप्या शब्दात मी याच्यातल्या कुठल्याही गोष्टीला आसक्त नाही आहे. असक्तम तेषु कर्मसु. जसं आपण आधी निष्काम कर्मयोगामध्ये पण अभ्यास केला होता. जर कर्मफळांना व्यक्ती आसक्त नसेल तर त्या कार्याने तो प्रभावित होत नाही. जसं की तो सर्वात प्रसिद्ध श्लोक काय आहे, मामपासून येतो ना, कर्मणेवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगस्तु अकर्मणी. तिथे पण निष्काम कर्मयोगाची व्याख्या आहे. किंवा सोप्या शब्दात कुठल्याही कार्याला किंवा कार्याच्या फळाला जर व्यक्ती आसक्त नसेल तर ते कार्य त्याच्यावरती बंधन निर्माण नाही करू शकत. मग 10व्या श्लोकामध्ये हे ऐश्वर्य ज्ञानाचं शेवट सांगतात. शेवट म्हणजे ऐश्वर्य ज्ञानाचा हा एक श्लोक आहे की ही जी भौतिक प्रकृती आहे ती सर्व काही निर्माण करते, परंतु कसं निर्माण करते, माझ्या अध्यक्षतेखाली. माझ्या अध्यक्षतेखाली म्हणजे आपण तेव्हा चर्चा केली होती की भगवंत भौतिक प्रकृतीवरती दृष्टिक्षेप करतात, आणि त्या दृष्टिक्षेपातून वेळ म्हणजे काळशक्ती आणि जीव भौतिक प्रकृतीचा जो सर्वात सुरुवातीचा स्वरूप आहे त्याला प्रधान म्हणतात. या प्रधानामध्ये तिन्ही गुण अचल अवस्थेमध्ये किंवा स्थिर अवस्थेमध्ये असतात, परंतु जीवशक्ती आणि काळशक्ती आल्यामुळे प्रधानामध्ये वेगवेगळे बदल होऊन सृष्टीची निर्मिती होते. जसे की प्रधान, नंतर महत्त्व सत्वगुण, रजोगुण, तमोगुणामध्ये तमोगुणातल्या महत्त्वातून विषय आणि इंद्रिय, सत्वगुणातून बुद्धी आणि इंद्रिय देवता, अशी वेगळ्या प्रकारची उत्पत्ती होते. तर हे या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती करते, परंतु मी स्वतः पर्सनली इन्व्हॉल्व नाही आहे. मी केवळ जवळ असल्याने कार्य करतो. ज्याच्यासाठी आपण फुलाचं उदाहरण बघितलं होतं की सुगंधी फूल जवळ असेल तर फूल काही न करता आपोआपच त्याचं काय म्हणतात, त्याच्या केवळ आपण जवळ असण्याने सुगंध येतो. तसे भगवंत स्वतः पर्सनली काही करत नाहीत, केवळ त्यांच्या या सिस्टमने सर्व काही घडून येतं. मग 11व्या श्लोकामध्ये आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपासकांचा अभ्यास करणार आहोत. तर 1 मिनिट, 10मध्ये आणखीन काही आहे का, विसरलं नाही ना. हां, भगवंतांची इच्छा आणि भौतिक प्रकृतीचे कार्य दोन्ही म्हणून सृजन करतात. प्रकृती स्वतंत्रपणे सृजन नाही करू शकत. भगवंत केवळ सहवासाने घडवतात, ते प्रत्यक्ष इन्व्हॉल्व नाहीत. की समजा आता ब्रह्माजीसारखा की एखादा ग्रह निर्माण केला किंवा तिथे जीवांना जन्म दिला, असं भगवंत करत नाहीत. आता आपण या 11व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत वेगवेगळ्या उपासकांचे प्रकार बघणार आहोत. जसे की आपण आधी काही बघितले, तुम्हाला आठवत असेल, गुणीभूत भक्ती, प्राधान्यभूत भक्ती, शुद्ध भक्ती, अशा वेगवेगळ्या प्रकारचे साधकांचा आपण अभ्यास केला होता. तर शुद्ध भक्तीचं पण वर्णन आहे
आणि काही असा प्रकार आहेत की ज्याचं वर्णन आतापर्यंत आपण ऐकलं नाही, त्यांच्याबद्दल पण इथे आपल्याला अभ्यास करायला मिळेल या विभागात. तर त्याच्यापैकी हा जो पहिला श्लोक आहे, या श्लोकामध्ये भगवंतांचं मानव सदृश्य जे देह आहे, कृष्ण, श्यामसुंदर, गोपाल, हे स्वरूपच परमसत्य आहे, हे सिद्ध भगवंत करतात. की जे पण मूढ लोक आहेत, मूढ म्हणजे ज्यांना बुद्धी नाही, आपण आधी चर्चा केली होती की देवता व उपासकांना अल्पबुद्धी बोलले, आणि मायावादी लोकांना अबुद्धे म्हटले, आणि हे लोकांना पण मूढ म्हणतात. मूढ पण एका प्रकारे कमी बुद्धीचेच. तर कोणते लोक आहेत मूढ? की जे भगवंतांचं किंवा कृष्ण जे आहे किंवा श्यामसुंदर गोपाल जे स्वरूप आहे त्याला सामान्य मानुष्य शरीर समजतात आणि परमसत्य कोणीतरी वेगळा आहे असं त्यांचं म्हणणं असतं. अशा लोकांना मूढ म्हणायचं. तर ते भगवंतांच्या या मानव देहाची अवजानंता करतात, म्हणजे उपहास करतात. कारण त्यांना माहिती नाही की हेच माझं परमभावम, हेच माझं परम स्वरूप आहे आणि मीच सर्वांचा ईश्वर आहे. तर तर अर्जुनचा इथे असा प्रश्न होता की तुम्ही जर शक्तिशाली आहात, कारण तुम्ही 10व्या श्लोकात बोलले की केवळ माझ्या सहवासाने सर्व काही सृजन होतं, मग तुमची तर लोकांनी उपासना का लोक करत नाहीत? तर भगवान तिथे सांगतात की माझ्या मानवसदृश्य रूपाला ते लोक सामान्य समजतात आणि माझा उपहास करतात, त्यामुळे ते मी परमशक्तिशाली असूनसुद्धा माझी आराधना करू शकत नाही. मग यामध्ये आपण वेगवेगळ्या आचार्यांच्या स्पष्टीकरणातून अभ्यास केला होता की मानुषम देह म्हणजे काय, किंवा याच्या मागच्या वेगवेगळ्या संकल्पना काय आहेत लोकांच्या. की बलदेव, मला वाटतं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की काही लोक असं म्हणतात की महाविष्णू सर्वश्रेष्ठ आहेत आणि तुम्ही महाविष्णूपासून येता, आणि महाविष्णू स्वरूप किंवा चतुर्भुज स्वरूप श्रेष्ठ असलं पाहिजे, कारण त्यांना 4 भुजा आहेत आणि तुम्हाला 2च भुजा आहेत. तर मग आपण याच्या संदर्भामध्ये आचार्यांनी वेगवेगळ्या ग्रंथातून संदर्भ दिले, जसे की गोपाल तापनी उपनिषद, विष्णू पुराण, की विष्णू पुराणमध्ये काय सांगितलं, तो एक श्लोक होता ना, मानव सदृश्य देह, काय श्लोक नंबर 11, ते तर त्यांचंही वाटते, विश्वनाथ चक्र ठाकूरांचं ना. गोपाल तापनी उपनिषद मधून विश्वनाथ चक्र ठाकूरांनी संदर्भ दिला होता, आणि विष्णू पुराणातून त्यांनी संदर्भ दिला की नराकृती परब्रह्म, की हे जे मानव शरीर सारखं शरीर आहे, मानव सारखं आहे ॲक्च्युली, पण तुम्ही जर ख्रिश्चन लोकांमध्ये पण म्हणतात की मॅन इज मेड इन द इमेज ऑफ गॉड, की ते आपल्यासारखे नाही आहेत, आपण त्यांच्यासारखे आहोत. आणि हे विष्णू स्मृतीतून सांगितलं की नराकृती परम स्वरूप आहे. आणि हे जे भुजाचा जो तर्क आहे याच्याबद्दल पण आपण चर्चा केली होती, की तुम्हाला आठवतं की हा जो जास्त भुजा म्हणजे श्रेष्ठ रूप आहे, हा तर्क चुकीचा, याचा कसा आपण अभ्यास केला होता. कारण या लोकांचं काय म्हणणं आहे, ज्याला जास्त भुजा म्हणजे तो श्रेष्ठ, आणि कृष्णाला 2च भुजा आहेत आणि विष्णूंना 4 भुजा आहेत, म्हणून ते श्रेष्ठ आहेत. तसं बघायला गेलं तर आपण पण अपराध नाही केला पाहिजे. विष्णू, नारायण, कृष्ण एकच तत्त्व आहेत, फक्त आपण रसाच्या सिद्धांतानुसार वेगळं त्यांचा अभ्यास करतो आहे. तर याच्यामध्ये आपण ही चर्चा केली की जास्त भुजा आहेत म्हणून श्रेष्ठ आहे, हे तर खूप काय म्हणता येईल, विचित्र तर्क आहे. कार्तिवीर्य अर्जुन, बाणासूर यांना ते 1000 भुजा होत्या, मग ते सर्वश्रेष्ठ रूप आहे असं नाही म्हणू शकत आपण. रावणाला तर 10 डोके होते, ब्रह्माजींना 4 डोके आहेत. मग ब्रह्माजींना 4 डोके आहेत म्हणून ब्रह्माजी विष्णूपेक्षा श्रेष्ठ तर होत नाहीत. कारण आपल्याला माहिती आहे की ब्रह्माजी एक जीवात्मा असतो, की 100 जन्मांमध्ये जो पूर्णपणे वर्णाश्रम धर्माचं पालन करतो परफेक्टली, त्याला ब्रह्माजीची पोस्ट दिली जाते. परंतु त्यांना 4 डोके आहेत म्हणून ते विष्णूपेक्षा श्रेष्ठ होत नाहीत. आणि वेगळ्या ब्रह्मांडामध्ये तुम्ही हे पण ऐकलं असेल की ब्रह्माजींना आणखीन जास्त डोके आहेत. लिटल कृष्णामध्ये पण ते एक कार्टून आहे ना,
या लीलेनंतर अघासुराच्या लीलेनंतर जेव्हा ब्रह्माजी सर्व गोपबाळांना आणि वासरांना लपवतात, ती लीला झाल्यावरती मग ब्रह्माजी भगवंतांना भेटायला येतात. तर तेव्हा भगवंत सर्व ब्रह्मांना बोलवतात, वेगवेगळ्या ब्रह्मांडातल्या. तर तेव्हा ब्रह्माजी बघतात की अरे बापरे, माझ्यापेक्षा खूप शक्तिशाली बरेच ब्रह्माजी आहेत आणि त्या ब्रह्मांडातल्या डायमेन्शननुसार त्यांना जास्त डोके आहेत. तर म्हणून काही ब्रह्माजींना तर 16 पण डोके आहेत. म्हणजे आता ते विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे असा अर्थ होत नाही. म्हणून हा तर्क पण चुकीचा आहे. महाविष्णूचा हा जो भुजामुळे जो तर्क दिला तो चुकीचा तर्क आहे. आणि मानव सदृश जो देह आहे तोच परम सत्य आहे. त्यासाठी पण आचार्यांनी सांगितले की नाराकृती परब्रह्म, गोपालतपनी उपनिषद याच्यामधून पण संदर्भ दिले आहेत. तर मग आपण प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये बघितले की प्रभुपादांनी ब्रह्मसंहितेचा जो पहिला श्लोक आहे, ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह, याच्या सहाय्याने हा श्लोक समजावून सांगितला आहे. भगवंतांचे रूप मानव सदृश आहे, ते मानव नाही आहेत हे समजलं पाहिजे. नंतर हे मला वाटतं प्रभुपादांनीच हा तर्क दिला होता की जसं की एखाद्या देशामध्ये अधिकारी असतो, समजा तहसीलदार, मग कलेक्टर, मग त्याच्यावरती सचिव, मग मंत्री, मग राष्ट्रपती, सगळेच नियंत्रक आहेत, परंतु त्यांच्या नियंत्रणाचं क्षेत्र कमी जास्त आहे. तसेच भरपूर ईश्वर आहेत, ब्रह्माजी पण ईश्वर आहेत, देवता पण ईश्वर आहेत, परंतु परमेश्वर एकच आहे, ते भगवंत कृष्ण आहेत. आणखीन जसं की आपण म्हटलं ना, प्रभुपादांनी एक तर्क काय घेतला की ब्रह्माजींचा ब्रह्मसंहितेमधला श्लोक ईश्वर परमकृष्ण, त्याने प्रभुपादांनी सिद्ध केलं. नंतर प्रभुपादांनी पण गोपालतपनी उपनिषदमधून हे सांगितलं की मानुषींचा अर्थ होतो की ते मनुष्यासारखे कार्य करतात, परंतु ते सच्चिदानंद आहेत. याच्यासाठी आपण हे उदाहरण घेतलं होतं की समजा एखादा राजा खूप शूरवीर असेल तर त्याला विशेषण लावलं जातं पुरुष व्याघ्र. पुरुष व्याघ्र म्हणजे पुरुषांमध्ये वाघांसारखा, परंतु याचा अर्थ असा होत नाही की तो राजा वाघ आहे, तो मनुष्यच आहे. तसंच मानुष्यम देहम म्हणजे जसं राजाने वाघासारखे कार्य केलं परंतु तो राजाच आहे, तसं भगवंतांनी मानुष्यम देह घेतला आहे, परंतु ते मनुष्य नाही आहेत. जसा राजा वाघ नाही आहे तसं भगवंत मनुष्य नाही आहेत. हा एक प्रभुपादांनी तर्क दिला होता, गोपालतपनी उपनिषदमधून सांगितलं आहे. नंतर हे पण बघितलं, ईश्वर परमकृष्ण बघितलं. नंतर एक प्रभुपादांनी आणखीन तर्क असा दिला की भगवंतांना कृष्णाला शरणागत गेल्याने व्यक्ती मोक्षप्राप्ती करतो. मग जर एखाद्या व्यक्तीला शरणागत गेल्यावर मोक्षप्राप्ती होत असेल, मग तो साधारण मनुष्य कसा काय असू शकेल? कुठला साधारण मनुष्य दुसऱ्याला मोक्ष देऊ शकत नाही. गीतेमध्ये कुठे सांगितलं भगवंतांनी की तेच मोक्ष देऊ शकतात? हे आहे ना दैवी, ते पण आहे. आणि दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव प्रपद्यन्ते, केवळ मला शरणागत आल्याने मोक्ष मिळणार. तर असा दुसरा कुठला व्यक्ती सामान्य मनुष्य बोलू शकत नाही. हा एक प्रभुपादाने तर्क दिला. आणि हे लोक भागवतामधल्या 10व्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामधला तो एक श्लोक आहे ना, मला वाटतं 46 किंवा 43 नंबरचा आहे, त्याचा संदर्भ घेतात की बभूह प्राकृत शिशु म्हणून असं एक त्या श्लोकामध्ये एक पद येतं की जेव्हा भगवंत अवतरित होता ते विष्णू चतुर्भुज रूपात असतात आणि वसुदेव आणि देवकी खूप चिंतित झाल्यामुळे देवकी त्यांना प्रार्थना करते की तुम्ही या देहात राहू नका, कारण तुम्हाला कंस ओळखेल. म्हणून भगवंत मग सामान्य बालकाच्या स्वरूपात होतात. तर तिथे शुकदेव गोस्वामी म्हणतात बभूह प्राकृत शिशु. तर असे काही लोक आहेत या पदाला पकडून म्हणतात की हा प्राकृत देह आहे आणि जे चतुर्भुज स्वरूप होतं ते विष्णू स्वरूप होतं, ते परमसत्य होतं, परंतु हा प्राकृत शिशु आहे, हा परमसत्य नाही आहे, असं म्हणणारे काही लोक आहेत. तर तेव्हा याच्यावर आपण चर्चा केली की प्राकृत या शब्दाचे वेगळे अर्थ होतात. प्राकृत म्हणजे भौतिक पण होतो आणि प्राकृतिक म्हणजे मूळ पण होतो. प्राकृतिक नाही, प्राकृत म्हणजे मूळ.
असे तो आपण याच्यावर आधी पण चर्चा केली, एका शब्दाचे बरेचसे अर्थ असतात संस्कृतमध्ये. तर जर आपण पूर्णपणे भागवतांचा एकसंध अभ्यास केला तर आपल्याला कळेल की एकाच ठिकाणी प्राकृत शिशु म्हटले, परंतु सर्वत्र तर भगवंतांना परमसत्य सांगितलं ना. जसे की एते चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं, नंतर नारायणस्त्वं नहि सर्व देहिनाम, असे की भागवतामध्ये खूप ठिकाणी आहे की हेच परमसत्य आहे. म्हणून एकत्र अभ्यास केला तर कळतं की हे प्राकृतचा अर्थ हे भौतिक नाही होतं, मूळ होतो. तर हे समजलं पाहिजे. आणि मग यावरूनच प्रभुपादांनी थोडंसं एक आणखीन वेगळा मुद्दा सांगितला की भगवंत सर्वाच्या हृदयात आहेत, म्हणून सर्वांना सन्मान दिला पाहिजे. आणि यावरून भक्तांचे 3 प्रकार असतात: कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. कनिष्ठ अधिकारी काय करतो की विग्रहांची चांगली सेवा करतो, परंतु वैष्णवांना किंवा इतरांना सन्मान देत नाही. मध्यम अधिकारी म्हणजे ईश्वरेत दधिनेषु बालिशेषु दिसतीच प्रेम मैत्री कृपा उपेक्षा यह करोती स मध्यमा. हे वर्णन भागवतमचं आहे 11व्या स्कंदामधलं. असे वर्णन वेगळ्या निकषाच्या आधारावर उपदेशामृत, भक्तिरसामृत सिंधू आणि भागवतम या तिन्ही ग्रंथांमध्ये हे कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे त्यांची व्याख्या दिलेली आहे. तर हे जे प्रभुपादांनी संदर्भ घेतला आणि आपण ही जी चर्चा करतो ती भागवतमच्या आधारे आहे. कनिष्ठ अधिकारी म्हणजे अर्चयामेव हरे पूजाम यह श्रद्धया हते न तद्भक्तेषु चान्येषु स भक्त प्राकृत स्मृतः. अर्चे विग्रहांची सेवा करतो, परंतु इतर वैष्णवांना किंवा व्यक्तींना सन्मान देत नाही, तो प्राकृत भक्त किंवा कनिष्ठ अधिकारी. मध्यम अधिकारी म्हणजे काय? ईश्वरेत दधिनेषु बालिशेषु दुषेषु. ईश्वरासोबत काय करतो? प्रेम. तदधिनेषु मैत्री, म्हणजे त्यांच्या भक्तांशी मैत्री. बालिशेषु, बालिश म्हणजे जे सामान्य लोक आहेत, सर्वसामान्य अज्ञानी लोक, त्यांच्याशी कसा वागतो? कृपा, त्यांच्यावरती कृपा करतो, त्यांना मदत करतो. आणि द्विषत्सु म्हणजे जे द्वेष करणारे लोक आहेत त्यांना काय करतो? उपेक्षा, त्यांच्यापासून दूर राहतो. तर हा झाला भागवतमनुसार मध्यम अधिकारी. आणि भागवतमनुसार उत्तम अधिकारी काय आहे? सर्वभूतेषु ह्य पश्यत भगवत भावमात्मना भूतानी भगवती आत्मनी स भक्त उत्तम, काहीतरी मला तो शब्द आता आठवत नाही. की हा व्यक्ती जो आहे की सर्वत्र भगवंतांचा वास बघतो किंवा सर्वत्र भगवंत आहे ते त्याला समजतं, तो झाले उत्तम अधिकारी. तर इथपर्यंत आपण चर्चा केली होती. आता 12व्या श्लोकापासून सुरुवात करूया. त्याच्या आधी जर काही प्रश्न असेल मागच्या श्लोकावर किंवा तुम्हाला काही मुद्दे मागं पुढे वाटले असतील तर तुम्ही क्विकली सांगा, नाहीतर आपण 12व्या श्लोकाला सुरुवात करूया. कुणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुम्ही बोलत नाहीत म्हटलं म्हणजे नसेल. आता आपण 12व्या श्लोकाचा अभ्यास करू. हे तुमच्या लक्षात ठेवा की 3ऱ्या विभागामध्ये आलो आहेत आपण. 1 ते 3, 4 ते 10 आणि 11 ते 25. आता हा 3रा विभाग आहे. 3ऱ्या विभागामध्ये वेगवेगळ्या उपासकांचे प्रकार आहेत. तर मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की जे लोक भगवंतांच्या मनुष्य स्वरूपाचा उपहास करतात ते मूढ आहेत. मग आता या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतील ते आपण बघूया. हा श्लोक गायचा आहे. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसींमासुरींचैव प्रकृतिं मोहिनीमाश्रिता. तर आता या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना विचारतो. आता हे विचारतो, मी याच्यावर आपण आधी चर्चा केलेली आहे. विचारतो म्हणजे असा श्लोक नाही दिला. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर किंवा हे आचार्य आहेत त्यांना लीलादृष्टी असते, तर त्याच्या सहाय्याने ते अर्जुनचा मनोभाव आणि भगवंतांचा मनोभाव जाणतात. हे केवळ आचार्य करू शकतात, कारण त्यांना लीलादृष्टी आहे. तर इथे अर्जुन प्रश्न विचारतो की भगवंता, की तुम्ही मागच्या श्लोकात सांगितले की असे हे मूढ लोक आहेत, ते मला मनुष्य समजतात आणि माझी उपासना करत नाहीत. मग हे असे लोक आहेत त्यांच्यासोबत काय होतं, म्हणजे यांना काय मिळतं किंवा यांचं काय नुकसान होतं, त्याचं उत्तर आता या श्लोकात भगवंत देत आहेत. तर तुम्ही अमोघ आणि मोघ हे शब्द कधी ऐकलेत? अमोघ, मोघ.
अमोघ तर मला वाटते मराठीमध्ये पण शब्द आहे. आपण हे म्हणतो बघा की अमोघ शस्त्र आहे. रामायणमध्ये किंवा कुठं पण वर्णन येतं. अमोघ शस्त्र म्हणजे जी गोष्ट जे शस्त्र निष्फळ होत नाही. जसे की आपल्या प्रभूजींचं पण नाव आहे अमोघ लीला प्रभू. त्यांचं कदाचित मला असं असं असेल की श्रेष्ठ लीला असा अर्थ असावा. बेसिकली अमोघ म्हणजे व्यर्थ न जाणारं, निष्फळ न होणारं, अयशस्वी न होणारं, अशा गोष्टींना अमोघ म्हणतात. अमोघ वचन. अमोघ वचन म्हणजे ज्या व्यक्तीचे शब्द निष्फळ जात नाहीत. समजा एखाद्या व्यक्तीने कुणाला आशीर्वाद दिला तर फक्त आशीर्वाद देऊन नाही, ते शब्द सत्य पण झाले पाहिजे ना. जसं की आपण आता म्हणतो कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नाही, कारण कावळ्याचे शब्द अमोघ नाही आहेत. परंतु आधी साधू ऋषींच्या शब्दाने प्रभाव तसा व्हायचा, चांगला किंवा वाईट, कारण त्यांचे शब्द अमोघ असायचे, म्हणजे व्यर्थ न जाणारे किंवा परिणाम करणारे, यशस्वी होणारे. आणि याच्या विरुद्ध मोघ हा शब्द आहे. मोघ म्हणजे जी गोष्ट निष्फळ होते किंवा अयशस्वी होते किंवा व्यर्थ जाते, अशा गोष्टीला म्हणायचं मोघ. अशी गोष्ट, व्यक्ती, शस्त्र, शब्द सर्व काही. आता हे जर तुम्हाला समजलं तर मग पुढचं समजायला सोपं जाईल. तर चर्चा इथे ही आहे की जे लोक तुम्हाला सामान्य मनुष्य समजून तुमची उपासना करत नाहीत त्यांना काय होतं, तर त्याचं उत्तर इथे भगवंत देतात की अर्जुन, मोघ आशा. आपण बघितले मोघ म्हणजे व्यर्थ जाणे. आता या लोकांची काय व्यर्थ जातं? आशा व्यर्थ जाते. तर इथे आपल्याला एक आचार्यांकडून ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की कोणता शब्द कोणत्या साधकासाठी आहे. आता मोघाशा हा शब्द भक्तांसाठी आहे, हे आचार्यांनी सांगितलं आहे. श्लोकामध्ये दिलं नाही आहे किंवा इतर कुठं मला पण नाही वाचायला भेटलं. हे आचार्यांनी सांगितलं आहे. किंवा की मोघाशा म्हणजे भक्तांना का म्हणतात, असं म्हणजे भक्तांना म्हणतात का म्हणतात ते स्पष्टीकरण दिलं नाही किंवा मी पण कुठे ऐकलं नाही. तर मोघाशा हा शब्द भक्तांच्या संदर्भात आहे. मोघ कर्माणू हा शब्द सकाम कर्मी लोक किंवा कर्मी लोकांच्या संदर्भात आहे. मोघ ज्ञाना हा शब्द ज्ञानी लोकांच्या संदर्भात आहे किंवा ज्ञान साधना करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये आहे. तर मोघाशा हा भक्तांच्या संदर्भात. तर मोघ म्हणजे निष्फळ होणे आणि आशा निष्फळ होणे. आशा म्हणजे इथे त्यांना जे प्राप्त करायचं होतं ते न मिळणे. तर इथं आचार्य काय सांगतात, मोघाशाचा अर्थ होतो की अशा भक्ताला सालोक्य मुक्ती प्राप्त होत नाही किंवा साकार मुक्ती प्राप्त होत नाही किंवा काहीच प्राप्त होत नाही. सोप्या शब्दात सांगायचं तर काहीच प्राप्त होत नाही. परंतु भक्त म्हटलं तर त्याची आशा साकार मोक्षाची असते, म्हणून इथं असं म्हणतात की त्याला सालोक्य मोक्ष मिळणार नाही. तर हा जो शब्द आहे मोघाशा, तो भक्ताच्या संदर्भात आहे. मग तुम्हाला असा प्रश्न येईल की अरे मग असा कसा काय भक्त असू शकतो? तो भक्ती पण करतोय, त्याला साकार मोक्ष पण पाहिजे आणि तो भगवंतांच्या शरीराला तर मानव समजतोय. हे तर थोडंसं विरोधाभासासारखं वाटतं. तर बरोबर आहे, हा व्यक्ती केवळ म्हणण्यासाठी भक्त आहे, म्हणजे नावापुरता भक्त असं म्हणू शकतो आपण. तो खरा भक्त नाही, कारण जोपर्यंत व्यक्ती भगवंतांच्या स्वरूपाचा स्वीकार करणार नाही तोपर्यंत त्याची भक्ती कशी सुरू होणार किंवा त्याला खरं भक्त कसं म्हणता येईल. तर हा जो मोघाशवाला व्यक्ती आहे हा फक्त नावाचा भक्त आहे, हा काही पक्का भक्त नाही आहे. मग दुसरा शब्द आहे मोघ कर्मानो. आता मोघ कर्मानं म्हणजे हे जे कर्मी लोक असतात, जे की वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ किंवा पुण्य कर्म दान वगैरे करतात आणि त्याच्यातून त्यांची इच्छा असते की त्यांना स्वर्ग मिळावा किंवा भौतिक सुख प्राप्त व्हावं. तर अशा लोकांना पण जर त्यांनी भगवंतांना एक सामान्य मनुष्य म्हणून स्वीकारलं किंवा मानलं आणि त्या भावनेमध्ये जर हे कार्य केलं तर कितीही यज्ञ किंवा दान देऊन त्यांना पण स्वर्गप्राप्ती होणार नाही. जस्ट मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, इथे काय आचार्याने दिलं नाही आहे, आपण आधी चर्चा केली, त्याच्यातून तुम्हाला जे लॉजिकली वाटतं ते मला सांगा. का बरं असं होणार नाही की समजा एखाद्या व्यक्तीने भगवंतांना एक सामान्य व्यक्ती मानले की बाबा हे काही परमसत्य नाही आहे, परंतु तो सकाम कर्माच्या सगळ्या गोष्टी करतो आहे, दान देतो आहे,
यज्ञ करतोय, पण त्याला तरी पण स्वर्ग नाही मिळणार. असं इथे तात्पर्य दिलं नाही, मी फक्त आत्ताच मला सुचलं म्हणून तुम्हाला विचारतो. याच्या आधी पण आपण अभ्यास केला, असं का होईल? तुम्हाला जे आठवेल ते सांगा. गेस करा, गेस काही प्रॉब्लेम नाही, चुकलं तर का होणार नाही त्याला. बरं ठीक आहे, मी तुम्हाला एक हिंट देतो. वेगवेगळ्या लोकांमध्ये जी श्रद्धा असते ती श्रद्धा टिकवून ठेवण्यासाठी कोण मदत करतं? हां, डेमिगॉड्समध्ये पण जी श्रद्धा आहे तिला, आता काय शब्द हां, त्याच्यासाठी तो श्लोक आहे ना. काय श्लोक आहे तो? यो यो याम याम तनुम भक्त्या तस्या अर्चमिष मामेव विदधाम्यहम. हे कुठं 7व्या अध्यायामध्ये होतं ना, का 9व्यामध्येच आहे? एक मिनिट हां, मला वाटतं 7व्या अध्यायात असेल. हां, यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धया अर्चितुम इच्छति तस्य तस्य अचलाम श्रद्धाम तामेव विदधाम्यहम. हां, 7वा अध्याय श्लोक क्रमांक 21 आहे. आणि याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, सतया श्रद्धया युक्तस तस्य आराधनमीहते लभते च ततः कामान मय्येव विहितान हितान. यांनी कुणाची जरी उपासना केली तरी शेवटी फळ देणारा मीच आहे. देवता स्वतंत्र नाही आहेत फळ देण्यामध्ये. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला की देवतांकडे डिस्ट्रीब्युटरशिप आहे, परंतु प्रोडक्शन नाही आहे त्यांच्याकडे. प्रोडक्शन भगवंतांकडे आहे. समजा एखादी कार आहे, तर समजा कुठली कार, कोणती पण सांगूया ना पटकन. आता फेमस कार कोणती आहे? कोणती पण कार समजून, समजा टाटाची कार आहे समजा. हां, क्रेटा. आता समजा क्रेटाची जिथे प्रोडक्शन होतं फॅक्टरीमध्ये, तिथून फॅक्टरीतून प्रोडक्शन झाल्यावर ट्रकने वेगळ्या शहरामध्ये छोटे छोटे डीलर असतात त्यांच्याकडे कार येतात. पण मेन प्रोडक्शन नाही झालं तर हे डीलरवाले कुठून देणार आहेत? तसंच देवता पण त्या व्यक्तीच्या कर्मानुसार आणि भगवंतांच्या नियंत्रणाखाली त्या व्यक्तीला ते फळ प्रदान करू शकतात. असे 7व्या अध्यायामध्ये पण आपण बघितलं. तर आता सांगा, या व्यक्तीला जो भगवंतांना सामान्य मनुष्य मानतो पण तो सकाम कर्माच्या गोष्टी करतो, यज्ञ करतो, दान देतोय, मग त्याला स्वर्गप्राप्ती होईल का, होणार नाही, किंवा का होणार नाही? हां, तो ते सगळं व्यवस्थित पालन करतोय, परंतु चूक काय करतोय की जो कृष्ण आहे, श्यामसुंदर आहे, त्याला तो भौतिक समजतो, सामान्य व्यक्ती समजतो. परंतु सकाम निष्कामचे ज्या सगळ्या काही गोष्टी सांगल्या ते एकदम परफेक्ट करतोय. जेव्हा उपवास करायची, उपवास, दान, धर्म, सर्व काही, पण तरीसुद्धा त्याला स्वर्ग नाही मिळणार. आता आपण एवढी चर्चा केली याच्या तर सायन्स सांगा, एकदम लॉजिकल आहे. कारण जो देणारा व्यक्ती आहे त्यालाच तो मान्य करत नाही आहे ना. देणारा कोण आहे? स्वर्ग कोण देतं शेवटी? भगवंत देतात ना. देवता तर आपण आताच बोललो, देवता फक्त डिस्ट्रीब्युटर आहेत. मग हे लोक जर भगवंतांनाच मानत नाहीत तर मग देवता त्यांना कसं काय स्वर्ग देऊ शकतील? आता कळलं तुम्हाला का जास्त कन्फ्यूज झालं? कळलं की नाही कळलं? हां ठीक आहे, आता पुढे. हां हां, काय म्हणताय प्रभूजी? नाही, त्यांना नाही, नाही ते देवाला मानत नाहीत म्हणजे म्हणजे तुम्ही नास्तिक म्हणताय का कोण म्हणताय? हां, पण ते इतर देवता, नाही ते इतर देवता, हां तर त्यांचं कसं म्हणणं आहे, ते इतर देवतांना पण मानतात आणि कृष्ण पण एक देवता आहे असं समजतात. इथे हे लोक कोण आहेत की कृष्णाला मनुष्य समजणारे लोक आहेत. हे मोघकर्मानुवाले. कृष्णाला कमीत कमी एक दिव्य शक्ती तरी समजलं पाहिजे, किंवा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे एवढं तरी समजावं लागेल ना. सावंत सर, हां काय ठीक आहे, काय आहे तुमचा प्रश्न? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे.
तर माझी अंडरस्टँडिंग मी तुम्हाला सांगतो की गीतेनुसार तर हे तर क्लिअर आहे की शेवटी वेगळ्या लोकांमध्ये जी श्रद्धा आहे त्याला पण भगवंतच मेंटेन करतात आणि देवता इंडिपेंडेंटली काही देऊ शकत नाही, ते डिस्ट्रीब्युटरसारखे आहेत. म्हणून याच्यामध्ये तर काही डाऊट नाही की जोपर्यंत भगवंतांना मान्य करणार नाहीत तोपर्यंत मिळणार नाही. परंतु तुम्ही असे म्हणता की काही लोकांना तर माहिती नाही, तर माहिती नाहीच मला वाटतं की इग्नोरन्समध्ये कदाचित कन्सेशन दिलेलं असेल. परंतु जे लोक की यज्ञ करत आहेत परंतु मानत आहेत की हा जो कृष्ण आहे तो आमच्यासारखाच मनुष्य आहे, त्या लोकांच्या संदर्भात ही चर्चा आहे, त्यांना हे भेटणार नाही. जसं हां, मग ते हां, तर ते अज्ञानात आहेत. कारण प्रॉब्लेम काय आहे की म्हणजे कृष्णाला जाणून मनुष्य मानणं हा खूप मोठा अपराध आहे, जसं की मायावादी लोक करतात तसा. तर कदाचित अजामिलसारखं त्यांना म्हणू शकतो आपण की बाबा अपराध न केल्यामुळे त्या व्यक्तीला त्याचं फळ मिळेल. तरी पण मी आणखीन कुणाशी चर्चा करून बघतो याच्यावरती काय सांगतील ते. पण याच्या संदर्भात मला आता एक हा मुद्दा आठवला की कुठलीही कर्मकांडाची क्रिया केल्यावरती किंवा आरती केल्यावरती तुम्हाला पण माहीत असेल, आपल्याकडे प्रसिद्ध आहे, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोति यत् यत् सकलम परस्मय नारायणाति यत् समर्पयामी. हे ऐकलं असेल ना तुम्ही? हे हे ऐकलं नाही असं म्हणू नका, नाहीतर हरी बोल. गणपती आरती, कुठल्या पण आरतीच्या यज्ञाच्या नंतर हे म्हणतात ना, नंतर वासुदेव नारायणम जानकी वल्लभम, ते एक भगवंतांचे वेगळे नाव आहेत. मग शेवटी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हे म्हणतात की नाही? हां, मग तर हे म्हणतात म्हणजे ते भगवंतांना मान्य करतात, म्हणूनच त्यांना फळ मिळतं की सगळं शेवटी काय मी कोणाला अर्पण करतोय, नारायणा येती यत् समर्पयामी. आणि मग भगवंतांच्या वेगळ्या नावांचं उच्चारण करतात, वासुदेव नारायणम जानकी वल्लभम, आणि मग महामंत्र म्हणतात. तर माझी अंडरस्टँडिंग अशी आहे की त्यांच्या त्या पूजेला किंवा त्या कार्याला या शेवटच्या अर्पण केल्यामुळेच फळ मिळतं. पण तरीसुद्धा मी दुसरीकडून आणखीन चर्चा करून त्याबद्दल शोधतो की अज्ञानामुळे जे लोक करतात त्यांना फळ मिळतं आणि जे जाणून बुजून गुन्हा करतात त्यांना नाही मिळत, असं आहे का, हे मी एकदा डिस्कस करतो. तर इथे मोघाशा म्हणजे हे भक्तांबद्दल होतं. तर या मोघाशा या भक्तांना काय होतं की जे त्यांच्या शरीराला सामान्य मानतात त्यांना सालोक्य म्हणजे साकार मोक्ष मिळत नाही, आणि अशी लोक केवळ बोलण्यासाठी भक्त आहेत. तर इथे एक चर्चेमध्ये आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा हा एक मुद्दा आला होता की आपल्याला जे काही आपलं इच्छित ध्येय प्राप्त करायचं आहे, ते ध्येय प्राप्त करण्यासाठी संबंध ज्ञान असणं खूप आवश्यक आहे. तर तुम्ही हे शब्द कधी ऐकले असेल, संबंध ज्ञान, अभिधेय ज्ञान आणि प्रयोजन ज्ञान. तर ही चैतन्य महाप्रभूंचं तत्त्वज्ञान आहे. चैतन्य महाप्रभूंनी सगळ्या ग्रंथांना 3 सिद्धांतामध्ये विभागित करणं म्हणण्यापेक्षा किंवा 3 प्रोसेसमध्ये टाकलं. एक श्लोक पण आहे, काय आहे तो, भक्ती प्रयोजन, एक मिनिट, भक्ती संबंध भगवान प्रयोजन नाही, भक्ती अभिधेय, वेदे 3 वस्तू कै, असा एक श्लोक आहे चैतन्य चरितामृतमध्ये की 3 वस्तू म्हणजे संबंध ज्ञान, अभिधेय ज्ञान आणि प्रयोजन ज्ञान. चैतन्य महाप्रभूंनी ही शिकवणूक त्यांची आहे. तर की वेदांमध्ये ह्या 3च वस्तू सांगितल्यात. वेदांत म्हणजे कुठल्याही ग्रंथांमध्ये आता 3 हे समजण्यासाठी सोपं, समजा 3 वर्गीकरण केलेत. समजा तुमच्याकडे आता वेगवेगळ्या रंगाचे दगड आहेत, तर तुम्ही एक वर्गीकरण करू शकता रंगानुसार. पांढऱ्या रंगाचे दगड इकडे, लाल रंगाचे वेगळे, असं एक रंगाच्या सहाय्याने वर्गीकरण करू शकता. किंवा त्या दगडांच्या आकाराने पण वर्गीकरण करू शकता, गोल असणारे दगड, त्रिकोणी असणारे दगड, किंवा त्यांच्या वजनाने पण वर्गीकरण करू शकता. तसं चैतन्य महाप्रभूंनी वैदिक शिकवणुकीला या 3 निकषांमध्ये वर्गीकृत केलं आहे.
इतर प्रकारे पण दुसऱ्यांनी अभ्यास केला असेल, परंतु चैतन्य महाप्रभूंनी अशा या पद्धतीने सांगितले की सर्व वैदिक ज्ञान या 3 गोष्टींना सांगतं. कुठल्या 3 गोष्टी? संबंध ज्ञान, अभिधेय ज्ञान आणि प्रयोजन ज्ञान किंवा प्रयोजन. तर इथे जो या श्लोकामध्ये आपण स्ट्रेस करतो आहे संबंध ज्ञानाला. संबंध ज्ञान म्हणजे काय की मी कोण आहे. जसं की बाबा मी शरीर नाही आहे, आत्मा आहे, मी भगवंतांची तटस्थ शक्ती आहे, मी भगवंतांचा अंश आहे आणि माझी शाश्वत स्वरूप आहे त्यांची सेवा करणे, हे माझ्याबद्दलचं ज्ञान. नंतर ईश्वर कोण आहे की ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह. ईश्वराचा आणि ईश्वर सगळ्या गोष्टीवरती कसे नियंत्रण करतात, जसे आपण 7व्या अध्यायात बघितलं ना, अपरिमितस्तु अन्या. नंतर भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच, हे माझी बहिरंगा शक्ती आहे, ही माझी तटस्थ शक्ती आहे, गुण पण माझी शक्ती आहे, मायादेवी माझ्या नियंत्रणाखाली कार्य करते. तर ही ईश्वराबद्दलची माहिती. आणि प्रकृतीबद्दलची माहिती. प्रकृती म्हणजे आपण हे चर्चा केली होती ना, प्रधान महत्त्व वगैरे. तर या सगळ्या माहितीला म्हणायचं संबंध ज्ञान. बेसिक थोडक्यात काय, जीव, ईश्वर, प्रकृती यांच्यामधल्या संबंधाला संबंध ज्ञान म्हणायचं. मग त्याला तुम्ही अधिक डिटेलमध्ये बघू शकता की मी म्हणजे कोण, आत्मा काय आहे ते, आणि ईश्वर कोण आहे ते, याला हे संबंध ज्ञान आहे. तर तुम्ही कदाचित ऐकलं असेल, आपल्या वृंदावनामध्ये किंवा गौडी संप्रदायांमध्ये आपण वृंदावनामध्ये तर खूप विग्रह आहेत, पण 3 विग्रहांना खूप जास्त महत्त्व देतो. बाकीचे पण महत्त्वाचेच आहे, ते नाही असं नाही आहे, पण कुठल्या 3 विग्रहांना जास्त महत्त्व दिलं जातं गौडी संप्रदायामध्ये? यही 3 हय गौडिया के नाथ, असं कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात. तुम्हाला आयडिया आहे कोणत्या 3 विग्रह? एक मदन मोहन, आणखीन नाही, राधा वल्लभ संप्रदायामध्ये किंवा त्यांचं नाव काय, ते कुठले महाराज आहेत, प्रेमानंद महाराज, त्यांच्या संप्रदायात आहे. तर म्हणजे हे पण ईश्वरच आहेत, परंतु आपल्या आचार्यांनी राधा मदन मोहन, राधा गोपीनाथ आणि राधा गोविंद या 3 विग्रहांना खूप जास्त महत्त्व दिलं आहे. तर हे जे राधा मदन मोहन आहेत यांना संबंध विग्रह म्हटलं जातं, संबंध विग्रह. आणि त्यांचे जे उपासक आहेत सनातन गोस्वामी, ते संबंध आचार्य आहेत. तर संबंध म्हणजे मी तुम्हाला जे बोललो ना की आपला आणि ईश्वराचा, आपला आणि प्रकृतीचा आपसामध्ये काय संपर्क आहे किंवा कशाने आपण जोडलेले आहोत, या माहितीला म्हणायचं संबंध ज्ञान. तर इथे का ही चर्चा करतो आहे आपण की जर आपण कृष्ण हा मानव आहे असं बोलायला लागलो, याचा अर्थ आपलं संबंध ज्ञान चुकीचं आहे. आणि जोपर्यंत संबंध ज्ञान व्यवस्थित स्थित होत नाही तोपर्यंत समोर प्रगती करणं खूप अवघड आहे. तर कृष्ण हा सामान्य मनुष्य आहे, यामध्ये या संबंध ज्ञानानुसार काय चूक होते, काय गडबड होते इथे? ठीक आहे, संबंध ज्ञान म्हणजे काय? बरं ठीक आहे, मी तुम्हाला परत सांगतो. मला वाटते मी जास्त महाप्रभूंच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यामुळे तुम्ही कन्फ्यूज झाले असाल. तर वैदिक शिकवणीची 3 विभागामध्ये महाप्रभूंनी स्पष्टीकरण केलं आहे: संबंध ज्ञान, अभिधेय ज्ञान आणि प्रयोजन ज्ञान. संबंध ज्ञान म्हणजे मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, प्रकृती काय आहे, आपसामध्ये काय संबंध आहे, या माहितीला म्हणायचं संबंध ज्ञान. तर समजा एखादा व्यक्ती म्हणत असेल की कृष्ण हा साधारण मनुष्य आहे, तर हे त्याचं संबंध ज्ञान बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही? माझा आवाज येतोय ना? हां, चुकीचं आहे ना. अरे तुम्ही एवढ्या सोप्या गोष्टीला एवढा वेळ का घेता, मला कळत नाही. तर चुकीचं आहे ना संबंध ज्ञान. जर तुम्ही कृष्णाला सामान्य व्यक्ती बोलले म्हणजे संपलं, मग कृष्णाची आराधना करण्यामध्ये काय पॉईंट राहिला? तर हेच तर मागच्या श्लोकातले लोक होते. अवजानन्ति मां मानुष्यम देहमाश्रिता.
तेच जे की भगवंतांना उपहास करतात की हा मनुष्य आहे म्हणून. तर ही गडबड आहे संबंध ज्ञानाची. तर जेव्हा व्यक्तीला हे संबंध ज्ञान बरोबर नसतं आणि संबंध ज्ञान न घेता तो बरोबर संबंध ज्ञान न मिळवता जेव्हा व्यक्ती भक्ती करतो, तर त्याच्या भक्तीला पण अपेक्षित ते फळ मिळत नाही. अपेक्षित ते फळ म्हणजे साकार स्वरूपामध्ये प्राप्ती, किंवा आपण ते म्हणतो ना चार प्रकारच्या मुक्ती: सालोक्य, सार्ष्टी, सामिप्य आणि सालोक्य, सार्ष्टी, सामिप्य, आणखीन एक काय चौथा? सालोक्य म्हणजे त्याच ग्रहावर राहणे, सार्ष्टी म्हणजे त्यांच्यासारखं वैभव, सालोक्य, सार्ष्टी, सामिप्य म्हणजे पार्श्वदत्व, आणि सारूप्य. सारूप्य म्हणजे त्यांच्यासारखं स्वरूप. तर अशा भक्ताला या चारीपैकी काहीच मिळणार नाही, किंवा विष्णू चिकू ठाकूर म्हणतात हे पण मिळणार नाही, दुसरं पण काही मिळणार नाही. तर म्हणून भक्तीमध्ये बघा, आपण अशी अपेक्षा नाही की आपण खूप हुशार व्हावं किंवा खूप तत्त्वज्ञानी व्हावं किंवा शास्त्र पाठ असावे, अशी अपेक्षा नाही आहे. मग याच्यामुळे अशी चर्चा आहे की ज्या व्यक्तीला समजा वाचन करताच येत नाही, मग त्यांना कसं ज्ञान मिळेल? तर त्याच्यामुळे खूप श्लोक पाठ असले पाहिजे अशी अपेक्षा नाही, परंतु प्रामाणिक स्रोतपासून ऐकणं, जसे की आधी पण साधू संत जे काही प्रवचन करायचे किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रामाणिक ग्रंथामधून ही माहिती मिळवणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपलं संबंध ज्ञान व्यवस्थित नसेल, जर आपण पण या लोकांसारखंच अवजानांती मामुडा करत असू, तर मग आपण भक्ती करूनसुद्धा इच्छित फळ नाही मिळणार. म्हणून तत्त्वज्ञानी होणं किंवा स्कॉलर होणं हा आपला उद्देश नाही आहे, परंतु बेसिक नॉलेज असलं पाहिजे. जसं की समजा एखादा व्यक्ती 24 तास राम रामचा जप करतो आहे, परंतु तो समजतो आहे की मी आणि राम एकच आहे किंवा मीच राम आहे, तर तो 24 तास जप करूनसुद्धा काही फायदा नाही आहे, कारण त्याचं संबंध ज्ञान चुकीचं आहे. म्हणून ह्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. ईश्वर कोण आहे, मी कोण आहे. नंतरचे दोन जे प्रकार आहेत, अभिधेय ज्ञान म्हणजे साधना किंवा पद्धती, भक्तीलाच अभिधेय ज्ञान म्हटलं जातं, आणि प्रयोजन म्हणजे हे अभिधेय करून काय मिळवायचं, की कृष्णप्रेम. कृष्णप्रेमाला प्रयोजन म्हटलं जातं. ते चैतन्य महाप्रभूंनी वैदिक ज्ञानाला या 3 विभागामध्ये सांगितलं किंवा 3 निकषांच्या आधारे समजावून सांगितलं. तर हा मोघाशाच्या संदर्भात मी तुम्हाला हे संबंध ज्ञानाबद्दल बोललो, की जर भक्त जरी आहे परंतु त्याला योग्य संबंध ज्ञान नाही आहे, तर त्याला 4 प्रकारचे मोक्षही मिळणार नाही, इतरही काही मिळणार नाही. दुसरे आता जे मोघ कर्मानुचे आता आपण जेव्हा आताच बघितले होते, त्या लोकांना स्वर्ग पाहिजे असं त्यांना पण नाही मिळणार, कारण जो देणार आहे त्यालाच ते मान्य करत नाहीत. जसे आपण म्हटलं नारायण आहे ती समर्पयामी, नारायणाला समर्पण केल्याशिवाय नाही मिळणार. आणि नंतर जे तिसरे जे प्रकार आहे मोघज्ञाना. मोघज्ञाना म्हणजे ज्ञानी लोकांबद्दल बोलतात. तर ज्ञानी लोक काय करणार की ज्ञानी ग्रंथांचा अभ्यास करणार, तपस्या करणार, मी शरीर नाही याच्यावरती चिंतन करणार, परंतु त्यांनासुद्धा भगवंतांचं स्वरूप स्वीकारावं लागतं, तरच त्यांना निराकार मोक्षाची प्राप्ती होते. हाच फरक ज्ञानी लोकांमध्ये आणि मायावादीमध्ये आहे, की ज्ञानी लोक आहेत किंवा ब्रह्मवादी जे असतात ते भगवंतांच्या साकार स्वरूपाला, कृष्ण स्वरूपाला, नारायण स्वरूपाला मानतात, परंतु त्यांना निराकार मोक्षाची अपेक्षा असते. तर असे प्रामाणिक लोक आहेत, हा ज्ञानमार्ग योग्य आहे. परंतु हे मायावादी काय म्हणतात की हे कृष्णाचे जे स्वरूप आहे ते माया आहे, म्हणून मायावादी कृष्ण अपराधी, यांना काहीच मिळत नाही. तर निराकार मोक्ष पण प्राप्त करता येतो, पण त्यासाठी सुद्धा भगवंतांचं अस्तित्व स्वीकारावं लागेल. सोप्या शब्दात काय हा श्लोक काय सांगतो आहे की ज्या मागच्या श्लोकाप्रमाणे वागणाऱ्या लोकांना या श्लोकामध्ये कोणतीही साधना करू द्या, त्यांना काहीही मिळणार नाही. तर त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ होतील. तुम्ही हा एक श्लोक ऐकला असेल, श्रुती स्मृती पांचरात्री विधी विना एकांतिकी हरेर भक्तीर उत्पात एव कल्पते. हे तुम्ही भक्तिरसामृत सिंधूचा अभ्यास कराल तेव्हा पण येईल की समजा आपण एकांत भक्ती करतो आहे, भगवंतांची भक्ती करतो आहे, परंतु श्रुती स्मृती पुराणादी पांचरात्री विधी विना,
ग्रंथाच्या आधारित भक्ती करत नाही आहे, तर ती भक्ती काय होते, उत्पात एव कल्पते, समाजामध्ये केवळ उत्पात निर्माण करते, आपल्याला आपल्याही फायद्याची नाही, इतरांच्याही फायद्याची नाही. म्हणून हे ज्ञान असणं आवश्यक आहे. तर मागच्या श्लोकात चूक करणारे लोक या श्लोकामध्ये कुठल्याही मार्गात असले तरी त्यांना काहीच मिळणार नाही, याचं हे या श्लोकामध्ये सांगितलं आहे. ईश्वर आणि जीव एक आहे हे मानणे अत्यंत चुकीचे आहे, प्रभुपादांनी त्यांच्या तात्पर्यामध्ये सांगितले असेल. भगवंतांच्या दिव्य मानस सदृशी रूपाला नाकारणे हा अपराध आहे, हे मायावादी लोक करतात, ब्रह्मवादी नाही करत. आपण याच्यावर आधी पण चर्चा केली. मायावादी लोकांचं काय म्हणणं आहे की एकच निराकार, निर्विशेष, निर्गुण, अवचनीय, अचिंतनीय ब्रह्मण आहे आणि त्या ब्रह्मणाच्या मायाच्या प्रभावाने ईश्वर स्वरूप, मनुष्य स्वरूप निर्माण होतं. तर हे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, की ते ब्रह्मसत्य आहे, बाकी सगळं काही मिथ्या आहे किंवा भ्रामक आहे. आणि याच्यामध्ये ते कृष्ण राम या रूपाला पण मिथ्या म्हणतात, भ्रामक म्हणतात. आणि अल्टिमेटली आपण कृष्ण राम सगळे एकच ब्रह्मन आहोत, हे मायावादी लोकांची चूक होते. निराकार ब्रह्मवादी लोकांचे काही ते भगवंतांना मानतात, पण मायावादी लोक असं ही चूक करतात की भगवंतांच्या रूपालाच माया म्हणतात. हे वैष्णव आचार्यांना आवडत नाही. मी पण आता तुकाराम महाराजांच्या एक पुस्तक वाचत होतो, वृंदावन प्रभूंचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक श्लोक सांगितला, अद्वैताची वाणी न पडे आम्हा कानी. तुमच्यापैकी कोणाला कदाचित माहिती असेल की एकदा एक व्यक्ती अद्वैतवादी म्हणजे मायावादीसारखा एक ग्रंथ घेऊन तुकाराम महाराजांकडे येतो आणि त्यांना म्हणतो की मी ही रचना केली, तुम्ही ऐका. तर तुकाराम महाराज म्हणतात हो. मग तो वाचायला सुरुवात करतो. तो तुकाराम महाराज काय करतात की त्यांच्या डोक्यावरती म्हणजे पूर्ण शरीरावरती असं कपडा वगैरे घेतात आणि शरीर झाकून टाकतात आणि तो माणूस बाहेर बोलत राहतो हे काहीच बोलत नाही. मग थोड्या वेळाने त्याचं वाचणं संपतं आणि तो उघडतो कपडा, तर बघतो की तुकाराम महाराजांनी दोन्ही कानामध्ये आपली बोटं घातलीत. तर तिथे हा श्लोक येतो, अद्वैताची वाणी न पडे आम्हा कानी. वाटल्यास मी तुम्हाला शेअर करेल हा अभंग. पण दुसरे पण काही लोक आहेत की जे म्हणतात की पंढरीसी गेला विठ्ठल होऊनी आला. त्याचं वैष्णवाचार्यांनी व्यवस्थित स्पष्टीकरण दिलं आहे, पण हे तर क्लिअर कट आहे की अद्वैताची वाणी न पडो आम्हा कानी. तर हे महत्त्वाचं आहे. मग कोणी म्हणेल की परंतु सगळ्यांनाच अशी माहिती असेल असं नाही आहे, कारण सगळे तर जन्मजात भक्तीमध्ये नाही आहे. तर हो ठीक आहे, जेव्हा आपण भक्तीला सुरुवात करतो कदाचित आपल्या बऱ्याच संकल्पना चुकीच्या असतील, आपल्याला माहिती नसेल किंवा अजाणतेपणाने काही चुका होत असतील, परंतु हळूहळू आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. म्हणून शास्त्र अध्ययन, वाचन, श्रवणाला याला पण महत्त्व आहे. बऱ्याचदा काही लोक काय करतात की केवळ सेवेवरच भर देतात, वाचन श्रवण पूर्ण निष्काळजी. काही लोक केवळ वाचन श्रवण सेवेकडे निष्काळजी. असं नाही करायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला मग तुम्ही फक्त सेवा केली तरी चालेल, पण सेवा करता आणि मनामध्ये कृष्ण कोण आहे हेच माहिती नाही तर मग गडबड होऊ शकते. तर सुरुवातीला जरी माहिती नसलं तरी व्यक्तीकडून अपेक्षा आहे की त्याने हे ज्ञान मिळवलं पाहिजे. मग या श्लोकामध्ये जो शेवटचा शब्द होता की या लोकांना काय होतं, मग विचेतसह म्हणजे हे लोक भ्रमित झालेले आहेत. आणि मग अशा लोकांचं होतं काय, राक्षसीम आसुरीम चैव, की हे लोक राक्षसी आणि आसुरी प्रकृतीचा स्वीकार करतात. याचा अर्थ असा होतो की हे लोक कर्माच्या नियंत्रणाखाली जातात, किंवा काही आचार्यांनी हे सांगितले की या लोकांना शेवटी नारकीय योनीची प्राप्ती होते, किंवा हळूहळू यांचं पतन होतं असं पण आपण म्हणू शकतो. हे तीन प्रकारचे, मोगाशा, मोहकर्मानु, मोहज्ञाना. का विचितसह, कारण मोहिनी म्हणजे या चुकीच्या समजुतीमुळे त्यांचं ज्ञान भ्रामक झालं. विचितसला आणखीन काहीतरी शब्द दिला आहे त्यांनी, काय विचितसर काय सांगितलं, कुठे गेलं, मोहित झालेले. हे लोक राक्षसी आणि आसुरी प्रकृतीचा स्वीकार करतात, म्हणजे कर्माच्या नियंत्रणाखाली जातात. तर हा आपला झाला श्लोक नंबर 12मध्ये आपण काय अभ्यास केला. 11व्या श्लोकामध्ये ज्या पद्धतीने लोक चूक करतात किंवा तशा पद्धतीने समज असणाऱ्या लोकांशी त्यांचं काय घडतं त्याचं वर्णन आपण श्लोक नंबर 12मध्ये वाचलं.
तर तुम्हाला एखादा प्रश्न असेल तर विचारा, नाही तर आपण एक आणखीन श्लोक बघू, कारण आज फक्त एकच श्लोक झाला ना. कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, नाही तर आपण पुढचा श्लोक बघूया. कुठं गेलं? 9.12 ना. हां, 9.12 या श्लोकाच्या संदर्भात ना मला 1-2 आणखी मुद्दे मिळाले होते, ते तुम्हाला सांगतो. बघा, भक्तीमध्ये भगवंत किती सूट देतात, की काही असे बरेच श्लोक आहेत की त्यामध्ये ते म्हणतात की एखादा व्यक्ती चांडाळ परिवारात जरी जन्माला आला तरीसुद्धा तो माझी प्राप्ती करू शकतो आणि त्याला महान तुम्ही मानलं पाहिजे जर तो माझी भक्ती करत असेल तर. आणि याच्या विरुद्ध एखादा व्यक्ती चतुर्वेदी आहे, 4ही वेदांचा अभ्यास केला आहे, ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला आहे, परंतु तो कृष्णाला जर मनुष्य मानत असेल तर त्याची सगळी अभ्यास तपस्या सगळं काही व्यर्थ आहे. तर असं आहे ना की नमे भक्त चतुर्वेदी मदभक्त स्वपच प्रिया. तर भगवंतांचा भाव असा आहे की उच्च कुळ आहे, किती गुण आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, परंतु भगवंतांबद्दल आपण काय जाणतो हे महत्त्वाचं. नुसते सर्व वेदांचा अभ्यास करून वेदांचं सार कोण तेच माहीत नाही, किंवा असे पण लोक म्हणतात ना, येतो मत तत्वपत, काय तुम्हाला जे वाटतं तो मार्ग निवडा, किंवा आखरी में सब एक ही जगह जाने वाला आहे, असं नाही होत. तर हे सगळे चुकीचे लोक आहेत. तर आपण आता हा पुढचा श्लोक बघूया, 13वा. पुढच्या सोमवारी काय करा, तुमच्यापैकी एका जणांनी रिव्हिजन सांगा 5 मिनटात, म्हणजे वेळ वाचेल. मी प्रत्येक आठवड्याला तुम्हाला सांगतो आहे ना, आणि रेकॉर्डिंग पण आहे तुमच्याकडे. तर एका श्लोकाची एक ओळ सांगायची, कारण आपला वेळ वाचेल. आता हा श्लोक नंबर 13वा बघूया. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिम् आश्रितः भजन्ति अनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिम् अव्ययम्. मग 11व्यामध्ये बघितले की हे कोण लोक तुमची उपासना करत नाहीत, तर ते मूढ किंवा मूर्ख लोकांबद्दल सांगितलं. 12व्यामध्ये मग अर्जुन म्हणतो की मग अशा लोकांचं काय होतं, तर त्यांचं काय काय होतं ते 12व्यामध्ये सांगितलं. मग अर्जुन ते विचारतो की मग कोण आहे की जे तुमची उपासना करतात, कोणीतरी आहे की नाही, की सगळे असेच आहेत. तर भगवंत म्हणतात आहेत, अशा लोकांना मी म्हणतो महत्मानस्तु मां पार्थ. आता मी तुम्हाला आपण बरेचदा चर्चा केली एक प्रश्न विचारतो की तस्माद हा शब्द आल्यावरती काय अर्थ घेतो आपण, काय होणार आहे? तस्माद म्हणजे म्हणून, आणखी तस्माद शब्द आल्यावर ते समजा भरपूर वर्णन आलं श्लोकांचं वेगळं, आणि नंतर शेवटच्या श्लोकामध्ये त्या विभागाच्या तस्माद असा शब्द आला, तर आपण काय म्हणतो की याचा अर्थ हा श्लोक निष्कर्षाचा आहे. तस्माद भारत सर्वात्मा भगवान ईश्वर हरी, म्हणून हे महाराज परीक्षित भगवंतांची उपासना करा. आणि तुम्हाला हे पण मी म्हटलं होतं की तू हा शब्द येतो तेव्हा काय अर्थ होतो, म्हणजे बऱ्याचदा, नेहमीच असेल असं नाही, कारण मला पण संस्कृत पूर्ण माहिती नाही आहे, परंतु आपल्या निरीक्षणावरून आपण चर्चा केली होती की तू हा जेव्हा शब्द येतो याचा अर्थ असा होतो की आधीच्या चर्चेच्या विरुद्ध किंवा आधी वर्णन केल्याच्या उलट्या पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षा वेगळं असं काहीतरी आहे, त्याचं जेव्हा वर्णन येतं तेव्हा तू हा शब्द येतो. जसं की तत्त्ववित्तू महाबाहो गुणकर्म विभागशा. त्याच्या आधी म्हणले होते की कर्ता हा मिती मन्यते, की व्यक्ती काय समजतो की 3 गुणाने केलेले कार्य मीच केले, त्याला मूढ म्हणायचं. त्याच्या विरुद्ध महत्मानस्तु मां पार्थ, नाही, ते काय होतं तत्त्ववित्तू महाबाहो, की ज्यांना तत्त्व माहीत आहे. तत्त्ववित्तू, तू म्हणजे परंतु, किंवा हे आधीचे जे लोक आहेत ते स्वतःला कर्ता समज होते, त्याच्या विरुद्ध तसे नाही, पण दुसरे लोक आहेत तत्त्ववित्तू, की त्यांना तत्त्व माहीत आहे की मी करता नाही, गुणांनी सर्व काही घडून येते. हे त्या 2 प्रकारच्या लोकांमध्ये ते फरक बघितला होता आपण. मला वाटते हा कोणत्या अध्यायामध्ये, 5व्या अध्यायामध्ये वाटतं बहुतेक, हा 4थ्या अध्यायामध्ये आहे. 4थ्या अध्यायामध्ये ते आहे ना, ज्ञान मिळवण्यासाठी काय करायचं,
तत्विद्धी प्रणिपाते, तिथेच आजूबाजूला हा श्लोक आहे बहुतेक, किंवा मी तुम्हाला नंबर नंतर सांगेन. मात्र मुद्दा हा आहे की या श्लोकामध्ये पण तू हा शब्द येतो, महात्मानस तू. तर तूचा अर्थ इथे असा होतो की मागच्या श्लोकांमध्ये ज्या लोकांचं वर्णन केलं त्यांच्या विरुद्ध स्वभाव असणारी किंवा त्यांच्या विरुद्ध ज्ञान असणारी एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती माझी उपासना करतात. तर त्या व्यक्तीला मी काय म्हणतो, महात्मा. महात्मानस्तु माम पार्थ. परंतु अर्जुन, सगळेच असे मूढ आहेत असं नाही आहे, काही महात्मा आहेत ते माझी उपासना करतात. आणि कशी उपासना करतात? दैवी प्रकृतीम आश्रिता, दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन. तर हा आहे श्लोक नंबर कुठे गेला, श्लोक नंबर 13. तर महात्मा म्हणजे महात्मास्तू म्हणजे मागच्या श्लोकाच्या विरुद्ध असणारे लोक. विरुद्ध म्हणण्यापेक्षा मागच्या श्लोकाचे तर चुकीचे होते, हे योग्य लोक आहेत. तर असे लोक काय करतात की दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन, किंवा असं पण म्हटलं जातं की दैवी गुणांच्या साहाय्याने, किंवा काही भक्त म्हणतात तिथे दैवी प्रकृती म्हणजे राधाराणी आहे किंवा अंतरंग शक्ती आहे, त्याचा आश्रय घेऊन महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिता, असे लोक भजंती म्हणजे भक्ती, असे लोक माझी उपासना करतात किंवा माझी भक्ती करतात. कशी करतात? अनन्य मनसो. अनन्य मनसो म्हणजे अनन्य म्हणजे इकडे तिकडे न जाणार, मनसो म्हणजे मन, की एकाच ध्येयावरती किंवा एकाच ठिकाणी फोकस करून उपासना करणारी लोकांना अनन्य मनसो म्हणतात. आपल्याकडे अनन्य चेता असं तमासा एक शब्द येतो ना. अनन्य म्हणजे अनन्य म्हणजे इतरत्र न जाणारं. तर हे महात्मा आहेत. हे महात्माला प्रभुपादांनी काय सांगितलं? हा महात्मा सांगितलं. महात्माजन किंवा आचार्य म्हणतात की काय म्हणतात, भाग्यवान म्हणण्यापेक्षा महात्माच ठीक आहे. तर अशी लोक माझ्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात, माझं भजन म्हणजे माझी भक्ती करतात, आणि ते अनन्य मनसो असतात. म्हणजे त्यांच्या मनामध्ये डिस्ट्रॅक्शन नसतात म्हणजे स्वर्ग पाहिजे, मोक्ष पाहिजे या सगळ्या इच्छा नसतात, केवळ माझी भक्ती करण्याची इच्छा असते. तर हे लोक काय करतात? ज्ञात्वा भूतादिम, की यांना माहिती असतं की सर्वांचा स्रोत मीच आहे, की माझं जे कृष्णाचं जे स्वरूप आहे किंवा कृष्णच आहे, कृष्णासारखं म्हणणं हे चुकीचं होईल, जे माझे कृष्ण स्वरूप आहे, श्यामसुंदर स्वरूप आहे, हेच सगळ्यांचं मूळ आहे. मूळ कुठून हा शब्द कळला? भूत आदिम, सगळ्या भूतांचा, किंवा सगळ्या भूतांचा म्हणण्यापेक्षा सगळ्या जीवांचा. भूतांचा अर्थ तर जीव होतो. ब्रह्माजी असो किंवा इतर देवी देवता असो, सर्वांचं मूळ मी श्यामसुंदरच आहे, असे हे महात्मा समजतात आणि अनन्य मनाने माझी भक्ती करतात. तर आणि त्यांना हे समजतं की माझं स्वरूप हे काय म्हणतात, नश्वर नाही आहे आणि दिव्य आहे. तर असे लोक माझी भक्ती करतात. त्या लोकांना काय मिळतं कदाचित ते पुढच्या श्लोकामध्ये आहे. इथे फक्त कोण भक्ती करतं याच्याबद्दल वर्णन आहे. तर भगवंतांच्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेणारे, ज्यांना माहीत आहे श्यामसुंदर स्वरूपच सर्वाचं मूळ आहे, आणि हे श्यामसुंदर स्वरूपच काय म्हणता येईल, शाश्वत आहे आणि पूर्णपणे आध्यात्मिक किंवा दिव्य आहे. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ काय होतो की हे खरे भक्त आहेत. आता आपण याच पद्धतीने भक्ती करतोय ना आपण, की भगवंतांच्या जे काही ग्रंथाच्या मार्गदर्शनाखाली किंवा कृष्णाचं स्वरूप काय हे जाणून आपण भक्ती करतो, नवविधा भक्ती. तर आपण सर्व याच्यात आलो. म्हणजे आपण स्वतःला महात्मा नाही म्हणत, किंवा आपण महात्मा म्हणण्यापेक्षा आपण स्वतःला भाग्यवान म्हणू शकतो, की आपण चुकून तशा लोकांच्या ग्रुपमध्ये नाही गेलो. नाहीतर असे पण लोक भरपूर आहेत. तर इथे आपण गीतेमध्ये कुठं बघितले किंवा कधी ऐकले तुम्ही की भगवंत सगळ्यांचा स्रोत आहेत, असं गीतेमध्ये कुठे सांगितले? कारण इथे म्हटलं ना, अहम सर्वस्य प्रभो. बरोबर. ज्ञात्वा भूतादिम आहे ना, की मी बोललो की हे महात्मा दैवी प्रकृतीचा आश्रय करतात, अनन्य मनाने माझी भक्ती करतात, आणि त्यांना माहिती की सर्वांचं मूळ मीच आहे. ज्ञात्वा भूत आदिम. नंतर मूळासाठी हा एक श्लोक आहे, अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता.
आणखीन एक श्लोक 7व्या अध्यायामध्ये, की मीच धागा आहे, सगळं काही माझ्या धाग्या रूपाने मी सर्वांना एकत्र ठेवतो. आठवतं? मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणास्त्रीव. आठवतं का? असा श्लोक आपण अभ्यास केला, हे तरी आठवलं तरी खूप आहे. आणि अर्जुन पण भगवंतांना 10व्या अध्यायात म्हणतो, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवाम आदिदेवम ज्योत्वम विभू, असा एक शब्द येतो. नंतर भगवंत पण हे म्हणतात की मीच देवतांचा उगम आहे, अहम आदिही देवाना महर्षी नामच्या सर्वशः. नंतर अशा बऱ्याच श्लोकामध्ये आहे की जिथं भगवंत सर्वाचं मूळ आहे, गीता स्पष्टपणे सांगते. पण तरीसुद्धा हे जे मायावादी लोक आहेत किंवा उलटापुलटा अर्थ करणारे आहेत, ते म्हणतात की नाही, हा कृष्ण नाही, याच्यामध्ये असणारं ब्राह्मण आहे. तर मग हे लोक मोगाशा मोग कर्मानं मोग ज्ञानावाले आहेत. कोण उपासना करतं त्यांचं वर्णन या श्लोकामध्ये. हे महात्माजन ज्याची अंडरस्टँडिंग त्यांची योग्य आहे. परंतु इतर जण जे भक्तांच्या संघात येतात आणि दैवी प्रकृती स्वीकारतात, इथं तिन्ही आचार्यांनी सांगितलं की अशी समज येण्यासाठी काय केलं पाहिजे. की बाबा समजा एखादा व्यक्ती कृष्ण स्वरूपाला सामान्य समज, परंतु कृष्ण कोण आहे ते वास्तविकता समजण्यासाठी काय केलं पाहिजे व्यक्तीने. तर तिन्ही आचार्य सांगतात की त्यांनी भक्तांच्या संघात आलं पाहिजे. आणि हा मुद्दा तर आपण खूप वेळेस चर्चा केला की भक्ती केवळ भक्तांकडून मिळते, भगवंत पण देत नाहीत. म्हणून ही अंडरस्टँडिंग येण्यासाठी पण भक्तांच्या संपर्कात यावं लागेल. आणि मग ते दैवी प्रकृती स्वीकारतात. दैवी प्रकृती स्वीकारण्याचा अर्थ त्यांनी सांगितलं की कृष्णाचं रूप दिव्य आहे हे जाणतात. किंवा मी काही भक्तांच्या क्लासमध्ये ऐकले की दैवी प्रकृती म्हणजे श्रीमती राधाराणी किंवा अंतरंगा शक्ती, तिच्या आश्रयाखाली येऊन भगवंतांची सेवा करतात. किंवा इथे आणखीन हा अर्थ हा सांगितला, दैवी प्रकृती म्हणजे कृष्णाचं जे कृष्ण श्यामसुंदर आहे तेच दिव्य रूप आहे, या लोकांना माहिती असतं. जो खरंच कृष्णाला जाणतो त्यांची भक्ती केल्या वाचून नाही राहू शकत. आता याचं कोण स्पष्टीकरण सांगेल? जो खरंच कृष्णाला जाणतो तो त्यांची भक्ती केल्या वाचून नाही राहू शकत. श्लोक नका सांगू, याच्यावरती तुमचं मत सांगा की तुम्हाला काय वाटतं. 13 नंबर ना. अरे तुम्ही एवढ्यामध्ये काही सहभागच घेत नाही, आन्सर पण देत नाही, बोलत पण नाही. मी काही जास्त तत्त्वज्ञानामध्ये जातोय की काय? ही ओळ आहे, जो खरंच कृष्णाला जाणतो तो त्यांची भक्ती केल्या वाचून नाही राहू शकत. याच्यावरती तुमचे विचार सांगा, श्लोक नका सांगू की हे वाक्य योग्य वाटतं, अयोग्य वाटतं, का योग्य वाटतं, का अयोग्य वाटतं. तुमच्या मनामध्ये काय विचार येतात ते सांगा. हरी हरी बोल. काय झालं, तुम्हाला आवाज येतो की नाही? मग काहीतरी बोला ना कोणीतरी. हे बघा माझी स्लाईड दिसते ना तुम्हाला, का नाही दिसत आहे? हे बघा तिच्यामध्ये 3री ओळ, जो खरंच कृष्णाला जाणतो तो त्यांची भक्ती केल्या वाचून नाही राहू शकत. तर याच्यावरती तुमचे विचार सांगा असं मी म्हणतोय. आता ज्याला खरंच कळलं की बाबा कृष्ण कोण आहे, तर मग साहजिक मनामध्ये भाव येईल ना की या व्यक्तीची भक्ती केली पाहिजे. की जसं की कृष्णाच्या सौंदर्याबद्दल जेव्हा आपण जाणतो, कृष्णाच्या दयाभावेबद्दल आपण जाणतो, त्यांच्या वैराग्याबद्दल जाणतो, त्यांच्या विविध शक्तीबद्दल जाणतो, मग हे सगळं जाणून मनामध्ये काय निर्माण होईल की साहजिकच अशा व्यक्तीबद्दल आदर निर्माण होईल किंवा प्रेम निर्माण होईल किंवा किंवा मला यांची प्राप्ती करायची, यांची सेवा करायची, असा विचार साहजिक मनामध्ये येईलच ना. जसे की
तर तेच सांगतो तिथे की एवढीचा अर्थ असा आहे की ज्याला खरंच समजलं कृष्णाबद्दल तर तो आपोआप भक्ती करेल, त्याला काही जास्त सांगण्याची गरज नाही पडेल. की जसं की आपण हे पण उद्धवजी पण एक श्लोक सांगतात, अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसयापायदपि असाध्वी लेभे गतिम धात्री उचिताम तत्वन्यम किंवा दयालम शरणम व्रजेम. की इथे भगवंतांच्या दयेबद्दल उद्धव बोलतात विदुरजींना सांगताना, की विदुरजी म्हणतात की मला कृष्ण लीला सांगा. तेव्हा उद्धव डायरेक्ट लहानपणापासून सुरुवात करतात. उद्धवजी सांगतात की जो व्यक्ती आहे ज्याला काळकूट विष लावून जी व्यक्ती मारायला आली आहे, अशा दुष्ट क्रूर स्वभावाच्या व्यक्तीला जर तो आपली आई म्हणून स्वीकारत असेल तर याच्यापेक्षा अधिक दयाळू कोण असेल या जगतांमध्ये किंवा या विश्वामध्ये. आणि मी अशा व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीची शरणागती कशी काय घेणार. यापेक्षा अधिक दयाळू अशी लिमिट शक्य आहे का. म्हणून उद्धवजी म्हणतात किंवा दयालुम शरणम व्रजेम, की यांच्यापेक्षा जास्त दयाळू असा कोण आहे, यांची शरण मी कशी काय सोडू. तर हे जे वाक्य आहे ना, जो खरंच कृष्णाला जाणतो, असं समजा या श्लोकामध्ये कृष्णाची दयाभाव आला. आता उद्धव बोलतात म्हणजे सगळ्यांचाच भाव आहे. आता आपल्याला फक्त थिअरॉटिकली कळलं की बाबा पुतणीला असं असं केलं, पण जेव्हा आपण खरंच ही गोष्ट जाणू, चिंतन करू की बाबा असं शक्य आहे का, की म्हणजे समजा आपला कोणी जीव घ्यायला येतो आहे आणि आपण त्याला शिक्षा द्यायचं सोडून त्याला आपलं घर त्याच्या नावावर करून दिलं किंवा आपली प्रॉपर्टी, असं तर शक्यच नाही. परंतु भगवान तसे करतायत आणि ते फक्त नाटक नाही आहे, ते इटर्नली ट्रू आहे. जसे की एका क्लासमध्ये रूप रघुनाथ प्रभू सांगत होते की श्री संप्रदायामध्ये हा प्रसंग येतो, तिथे वर्णन आहे म्हणून. मी वाचलं नाही, त्यांच्याकडून ऐकलं आहे की जेव्हा भगवंत भगवतधामी जात होते तेव्हा त्यांच्यासमोर आकाशामध्ये तिघी जणी प्रकट झाल्या, देवकी, यशोदामाई आणि पूतना. श्री संप्रदायामध्ये अशी कथा आहे, प्रभूजी सांगत होते. म्हणजे याचा अर्थ काय झाला की भगवंताने डायरेक्ट देवकी आणि यशोदामाईच्या स्तरावरचं स्थान दिलं पुतणीला. तर हे फक्त काही क्षणासाठी करून दाखवलं, नंतर सेटलमेंट वेगळी केलं असं नाही आहे. आणखीन हा श्लोक ऐकून कुणाच्या मनावरती खूप प्रभाव झाला आणि त्यांनी कृष्ण भक्ती स्वीकारली. कुणाला आठवतं अहो बकीयम श्लोक ऐकून. शुभदेव गोस्वामी. तर मग तुम्ही मला आधीच का नाही सांगितलं. जो खरंच कृष्णाला जो जाणतो त्यांची भक्ती केल्यावर नाही राहू. हे सगळे उदाहरणं आहेत. शुभदेव गोस्वामी तर ब्रह्मलीन होते, ते ब्रह्म मोक्षाच्या स्तरावर होते. त्यांना स्त्री पुरुष शरीरातला भेद माहिती नव्हता, कुठल्याच गोष्टीची आसक्ती नव्हती, जन्मापासूनच मुक्त होते ते. तर या इतक्या उच्च स्तरावरची व्यक्ती कृष्णाकडे आकर्षित होणे म्हणजे साधारण गोष्ट नाही आहे. म्हणजे ब्रह्म आनंदापेक्षा काहीतरी उच्च असेल तेव्हाच तो व्यक्ती त्याच्याकडे जाईल ना. आणखीन एक दुसरा कोणता श्लोक ऐकून शुभदेव गोस्वामी भगवंतांच्या भक्तीमध्ये बोलतात. तो श्लोक आहे ना, बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रत वास कनक कपिशम वैजयंतीं च मालाम रंध्रा मधुर सुदया पूरयन गोपवृंदैर वृंदारण्यम शपदरम्यान पाविशद गीतकीर्ती. तर थोडक्यात काय आहे, हा जो पुतनाचा जो श्लोक होता ना, तो भगवंतांची दया दर्शवतो. आणि हा बरहापीडम जो श्लोक आहे ना, तो भगवंतांचे सौंदर्य दर्शवतो. बरहापीडम म्हणजे मोरपीस. या श्लोकामध्ये भगवंतांच्या रूपाचं वर्णन केले. बरहापीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम, कानामध्ये कोणते फुलं लावलेत, गळ्यामध्ये माळ आहे, पितांबर आहे, बासरी वाजवत आहेत आणि गोचारणासाठी जात आहे. तर या सौंदर्याचं वर्णन तो श्लोक करतो. तर सौंदर्याचं वर्णन आधी ऐकलं आपल्या शुभदेव गोस्वामींनी आणि त्यांना विचारलं, अरे एवढी सौंदर्यवान व्यक्ती असू शकते का. आणि त्याच्यानंतर लगेच मग त्यांच्या वडिलांनीच त्या मुलांना शिष्यांना पाठवलं. तर मग ते अहोबकीयम श्लोक गातात. तर मग शुभदेव गोस्वामी म्हणतात की एखादा व्यक्ती सुंदर तर असू शकतो, पण सगळे सुंदर असणारे व्यक्ती दयावान असतील असं नाही आहे. पण हा व्यक्ती सर्वात सुंदर सर्वात दयावान आहे म्हणजे मला याच्याबद्दल जाणलं पाहिजे आणि अधिक माहिती करून घेतली पाहिजे. तर व्यासदेव ज्याला थांब थांब म्हणत होते तो थांबला नाही आणि हे श्लोक ऐकून तो स्वतः घरी आला. तुम्ही हा प्रसंग ऐकला असेल की शुभदेव गोस्वामी म्हणतात, अरे हे कुणाबद्दल बोलताय तुम्ही. तर ते सांगतात की कृष्णाबद्दल. आणखीन किती श्लोक आहेत ते बोलले, 18,000 आहेत आणखीन.
मग तुम्हाला कोणी सांगितलं? तुमच्या वडिलांनी सांगितलं. तुमच्या वडिलांनी सांगितलं बोलले की शुकदेव गोस्वामी पटकन घरी आले आणि व्यासदेवानी त्यांना पूर्ण भागवतम सांगितलं. भागवतमच्या मला वाटतं एक श्लोक आहे, पहिल्या स्कंदात का दुसऱ्या स्कंदात, मला पण वेळेवर श्लोक आठवत नाही, की तिथे असं म्हटलं आहे की व्यासदेवानी आपल्या मुलाला जी सर्वोच्च वस्तू आहे ती खायला दिली, म्हणजे भागवतम शिकवलं. तदहम ते अभिधास्य आम्ही महापौरुषको भवान, तो नाही. तर ठीक आहे, मला हे सांगायचं होतं की जो खरंच कृष्णाला जाणतो त्यांची भक्ती केल्यापासून नाही राहू शकत. याचं उदाहरण आहे शुकदेव गोस्वामी. किंवा आपल्या पण याच्यामध्ये जेव्हा व्यक्ती जाणतो तर आपोआपच कृष्णाबद्दल ओढ निर्माण होते. तर हे या श्लोकामध्ये भगवंतांना शरण जाणे हा एकमेव मार्ग आहे भौतिक प्रकृतीतून दैवी प्रकृतीकडे जाण्याचा. मला वाटते हे प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये असेल. 341 मधले काही तात्पर्याचे शब्द बघूया. 13वाच होता ना हा. हां, प्रभुपाद छान लिहितात बघा श्लोकामध्ये. या श्लोकामध्ये महात्मा या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण असते की तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो. दैवी प्रकृती म्हणजे राधाराणीच्या आश्रयाखाली किंवा भक्तीमध्ये किंवा भगवंतांचं दिव्य स्वरूप जाणणाऱ्यामध्ये तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो. म्हणजे दैवी ऐशा गुणमयी मम माया त्या प्रभावामध्ये नसतो. याचे वर्णन 7व्या अध्यायात करण्यात आले. याचा अर्थ हाच तो श्लोक आहे. दैवी ऐशा गुणमयी मम माया दुरत्यया मामैव प्रपद्यन्ते मायामितं तरन्ते. 7व्या अध्यायाचा किती नंबरचा श्लोक आहे हा? दैवी ऐशा गुणमयी. तुम्ही भक्तिशास्त्री करताय ना, हा किती महत्त्वाचा श्लोक आहे. सातव्या अध्यायाचे किती 10 नंबर आहे की 11 नंबर आहे? हां, 7.14. हे महत्त्वाचे श्लोक आहेत ना, यांना पाठ करा ना तुम्ही. तर प्रभुपाद ते सांगतात, जो मनुष्य भगवान श्रीकृष्ण शरण जातो तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या आधिपत्यापासून मुक्त होतो. हा त्या श्लोकाचं स्पष्टीकरण आहे. हीच पात्रता आहे. जेव्हा जीव भगवंतांना शरण जातो तेव्हा तात्काळ तो भौतिक प्रकृतीपासून मुक्त होतो. ही प्राथमिक पायरी आहे. जीव हे भगवंतांची तटस्थाशक्ती असल्यामुळे जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली येतात. हे राधाराणीबद्दल हिंट आहे. आध्यात्मिक प्रकृती म्हणजे राधाराणी, असं मी बऱ्याच भक्तांकडून ऐकलं, पण इथं स्पष्ट दिलं नाही तिन्ही आचार्यामध्ये, पण बऱ्याच भक्तांकडून मी ऐकलं. कारण ओळ काय बघा 341मध्ये, जीव हे भगवंतांची तटस्थ शक्ती आहे, हे एक शक्ती झाली असल्यामुळे ते जेव्हा भौतिक प्रकृती म्हणजे बहिरंग शक्ती तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली येतात. आध्यात्मिक प्रकृती म्हणजे कोण? अंतरंग शक्ती. अंतरंग शक्ती कोण आहे? राधाराणी. म्हणून कदाचित असं स्पष्टीकरण देत असतील. आध्यात्मिक प्रकृतीच्या मार्गे दैवी प्रकृती असे म्हटले जाते. म्हणून भगवंतांना शरण गेल्यामुळे जेव्हा जीवाची उन्नती होते त्याला महात्मापदाची प्राप्ती होते. हे असं कधी समजेल भगवंताबद्दल? दुसऱ्या अवतारामध्ये प्रभुपाद लिहितात, अशा महात्म्यांची इतर महात्म्यांच्या किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामुळे प्रगती होते. हे महत्त्वाचं आहे. विशुद्ध भक्त हे श्रीकृष्णांच्या इतर रूपाकडेही, उदाहरणार्थ चतुर्भुज महाविष्णूकडेही आकृष्ट होत नाहीत. ते केवळ द्विभुजधारी कृष्ण रूपाकडेच आकृष्ट होतात. याचा अर्थ नारायणाची उपासना किंवा विष्णूंची उपासना चुकीची आहे असं नाही आहे. प्रभुपाद असं का म्हणत आहेत? कारण मागच्या श्लोकामध्ये त्या मायावादी लोकांनी तर्क दिला होता ना, की विष्णूंना 4 भुज आहेत म्हणून ते श्रेष्ठ आहेत, कृष्णाला 2 भुज आहे म्हणून हा प्राकृत आहे. तर त्या संदर्भातून प्रभुपाद म्हणतात. आणि असंही सर्व रसांचा सागर कृष्णच आहे. रसो वै सह असा एक श्लोक म्हणता येईल किंवा पद येतं वेदांत सूत्रामध्ये, की सगळ्या रसांनी बनलेला तो कृष्ण आहे. रस म्हणजे वेगवेगळ्या भावना, वात्सल्य रस, माधुर्य रस, 5 प्राथमिक रस आहेत आणि 7 त्याला काय म्हणतात सेकंडरी रस आहेत ना, वीर्य, रौद्र, भयानक. तर या सगळ्या रसांची एकत्र जर मूर्ती असेल तर ते कृष्ण आहेत. म्हणजे कृष्णामध्ये सगळ्या भावनांचा स्रोत, सगळ्या भावनांचा आश्रय, सगळ्या प्रेमांचा, सगळ्या वेगवेगळ्या छटांचं जे काही मनोभाव असतील त्या सगळ्या भगवंतामध्ये परिपूर्ण रूपामध्ये आहेत. याच्या संदर्भामध्ये एक श्लोक पण येतो भागवतामध्ये, मल्लाणाम श्री निर्णाम नरवरो स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान. जेव्हा कंसाच्या याच्यामध्ये भगवंत येतात तर या श्लोकाचा स्पष्टीकरण रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधूमध्ये सांगितलं आहे.
आणि एका एका शब्दाच्या सहाय्याने सांगितले की हा श्लोक कसा भगवंतांचे सर्व रस सांगतो. जसं की मल्लानाम अशनीर, मल्ल म्हणजे जे पहिलवान होते, चानूर मुष्टिक, त्यांना भगवंत कसे वाटायला लागले? अश्नी. अश्नी म्हणजे वीज. तर वीज हा कोणता? हा रस त्यांनी सांगितला की भयानक रस. हे भयानक रसामध्ये आहे. मल्लानाम अश्री स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान, आणि तिथल्या ज्या तरुण स्त्रिया होत्या त्यांना साक्षात मदन दिसत होता. मदन म्हणजे कामदेव. तर हा कुठला रस असेल? भगवंतांना प्रियकर बघण्याचा कुठला रस असतो? अरे तुम्ही सगळे इतके स्लो का झाले मला कळत नाही आहे. माधुर्य रस. तर मी फक्त तुम्हाला एवढं सांगतोय की प्रभुपाद का असे बोलत आहेत की विष्णू पूजा नारायण पूजा कमी नाही आहे. फक्त हे मागच्या श्लोकामध्ये या लोकांनी असे चुकीचे तर्क दिले, त्याला खोडून काढताना प्रभुपाद असे सांगतायत. आणि असंही रसाच्या सिद्धांतानुसार कृष्णच रसमय आहे किंवा पूर्ण रस आहेत कृष्ण रूपामध्ये. तर विष्णू पण त्यांचंच विस्तारित स्वरूप आहे, परंतु विष्णूसोबत कोणी माधुरी रसामध्ये आहे असं तुम्ही कधी ऐकलं का? किंवा नारायणाच्या खांद्यावरती हात ठेवून कोणी एखादी लीला केली असं ऐकलं का? नाही, कारण त्यांच्यामध्ये तो रस नाही आहे. आता जसे की भगवान रामांसोबत हनुमानजींनी दास म्हणून सेवा केली, परंतु ज्या नाशिकचे जे ऋषी होते ते म्हणत होते की आम्हाला तुमच्याशी प्रेयसीच्या भावामध्ये भक्ती करायची किंवा तुमची प्राप्ती करायची. तेव्हा राम श्रीराम काय म्हणतात की मी जेव्हा कृष्ण येईल तेव्हा तुम्ही ते प्राप्त कराल, कारण माधुरी रस या रूपामध्ये आहे. तर कुणी कनिष्ठ किंवा श्रेष्ठ असा अर्थ होत नाही, परंतु रसाच्या सिद्धांतानुसार सर्व रसाने भरलेला कृष्णच आहे. जसं की जेव्हा चैतन्य महाप्रभू दक्षिण भारताची यात्रा करत होते तेव्हा तिथे ते गोपाल भट्ट गोस्वामींच्या घरी गेले होते. त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं? तपन मिश्रा होतं वाटतं. नाही, गोपाल भट्ट गोस्वामी का रघुनाथ भट्ट गोस्वामी, हां गोपाल भट्ट गोस्वामीच असावं. मी तुम्हाला पुढच्या वेळेस हे करून सांगतो. तर त्यांच्या घरी गेले होते. तर त्यांचे वडील आणि चैतन्य महाप्रभूमध्ये अशी गमतीदार चर्चा सुरू झाली की बाबा नारायण श्रेष्ठ आहे का कृष्ण श्रेष्ठ आहे. तर मग दोघांची चर्चा सुरू होताना चालत असताना चैतन्य महाप्रभूंनी एक मुद्दा सांगितला की लक्ष्मी कोणाची पत्नी आहे. मग ते मला तपन मिश्रात बोलले की लक्ष्मी नारायणाची पत्नी आहे. मग भगवान चैतन्य महाप्रभूंनी त्यांना प्रश्न विचारला, मग लक्ष्मी जर नारायणाची पत्नी आहे तर ती मग कृष्णाकडे का जाते रासलीला करण्यासाठी? तर त्याच्यावरती ते तपन मिश्रा एकदम कन्फ्यूज झाला, तर याचं काय उत्तर देऊ. तर मग ते बोलले की अरे पण कृष्ण आणि नारायण तर एकच आहेत ना महाप्रभू, म्हणून नारायण पत्नी आणि कृष्ण आणि नारायणमध्ये फरक नाही, म्हणून लक्ष्मीमध्ये आणि गोपींमध्ये पण फरक नाही आहे. पण चैतन्य महाप्रभू बोलले पण तरीसुद्धा तिला का मग रासलीलेमध्ये येऊ दिलं नाही, ती अजून पण तपस्या करते. तर मग ते तपन मिश्रा म्हणतात की तुम्ही खूप काही तत्त्वज्ञान बोलताय, मी कन्फ्यूज होतो, मला एवढं सगळं काही माहिती नाही आहे. तेव्हा चैतन्य महाप्रभू एक श्लोक सांगतात, सिद्धांतास्तु अभेदोपी श्रीश कृष्ण स्वरूपयो रसेनात उत्कृष्टते कृष्ण रूपम येषाम रसस्थिती. थोडक्यात हा श्लोक असा सांगतो, सिद्धांतास्तु अभेदोपी, सिद्धांतानुसार नारायण आणि कृष्णात काहीच भेद नाही आहे. श्रीश कृष्ण स्वरूपयो, श्रीश म्हणजे श्रीचा स्वामी म्हणजे नारायण. रसेनात उत्कृष्टते कृष्ण, परंतु रसामध्ये कृष्ण उत्कृष्ट आहे. रूपम येषाम रसस्थिती, ज्याचं रूपच रसाचं आहे. तर ठीक आहे, हे खूप डिटेलमध्ये आहे, फक्त तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये की बाबा महाविष्णूला नारायणाला कमी म्हणता की काय, हे असं काय म्हणतात मिसअंडरस्टँडिंग होऊ नये म्हणून तुम्हाला एवढं सांगितलं. प्रभुपादांनी काय सांगितले, कारण हे लोक अशी गडबड बोलतात ना काही पण. हां, तर झाला आपला हा श्लोक नंबर 13 पण झाला. 12मधल्या तात्पर्यामध्ये काही होतं का? 12मधल्या 340मध्ये बघा पहिली एक दोन ओळ चांगली. असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तियोगामध्ये असल्याचे मानतात, पण अंतःकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णाचा परम सत्य म्हणून स्वीकार करत नाही. असे पण लोक आहेत ना, जे की मनुष्य आहे असं मानतात. त्यांना भक्तियोगाचे फळ कोणते भगवद्धाम कधीच प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे जे सकाम कर्मे करीत आहेत आणि त्या योगी सरते शेवटी सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची ज्यांना इच्छा आहे, म्हणजे हे ज्ञानवाले,
ते सुद्धा कधीच यशस्वी होत नाहीत, कारण ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात. कोणता उपहास करतात? उपहास कुठं करतात हे लोक? माझा आवाज येतो की नाही आधी ते सांगा. हा, तर उपहास करण्याबद्दल कुठे चर्चा केली आपण? अरे मागचा तर श्लोक आहे, अवजानंती माम मूढा. तेव्हा मी तुम्हाला बोललो पण होतो अवजानंतीचा अर्थ काय आहे, तुम्ही सांगितलं पण होतं उपहास. ठीक आहे, मला फ्रँकली सांगा, चर्चा खूप जास्त कॉम्प्लिकेटेड वाटते का तुम्हाला वाचण्यासाठी वेळ नाही का जास्त वेळ क्लास होते? नेमका प्रॉब्लेम काय आहे? जास्त मग तुम्ही आन्सर का देत नाही? हा ते कारण अरे मग मला समजणार नाही, सेल्फ डाऊट येऊन जाईल बाबा की यांना मी इकडे तिकडचं सांगून कन्फ्यूज करतोय की काय. गॅप काय पडला आहे? आता कालचाच क्लास होता ना. ठीक आहे, मागच्या ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला जी योग्य मुद्दे वाटत ते लिहून तरी घेत जा किंवा नंतर कधी ऐकत जा, कारण हे सिद्धांत महत्त्वाचे आहेत ना. हे आपल्या साप्ताहिक सत्संगासारखे क्लास नाही आहेत, इकडच्या तिकडच्या गोष्टी जोक वगैरे नसणार आहे. ते तुम्हाला खूप जास्त लक्ष द्यावं लागेल. तर आणि हे तत्त्वज्ञान, आणि मला पण तत्त्वज्ञानाला जास्त जोकमध्ये नाही करता आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला याच पद्धतीने सांगू शकतो. तर ठीक आहे, आज आपण ह्या 2 श्लोकांचा अभ्यास केला. फक्त 2 ओळीत तुम्हाला मी सांगतो काय केलं आपण. 11व्या श्लोकामध्ये भगवंतांच्या मनुष्य स्वरूप सदृश्य देहाला जे लोक उपहास करतात त्यांना मूर्ख म्हटलं आहे. मग 12व्या श्लोकामध्ये अशा मूर्ख लोकांचं काय होतं? त्यांना भक्त असले तर भगवद्धाम मिळत नाही, सकाम कर्मी असतील तर स्वर्ग मिळत नाही, ज्ञानी असतील तर त्यांना मोक्ष मिळत नाही, आणि ते राक्षसी प्रवृत्तीचे होतात. आणि मग कुणीच तुमची भक्ती करत नाही का? नाही, काही महात्मे जण आहेत जे माझ्या दैवी प्रकृतीचे आश्रित होतात आणि अनन्य मनाने माझी भक्ती करतात, आणि त्यांना माहीत असतं की मीच आदि अव्ययम आहे, मी सर्वांचा स्रोत आहे. असे जाणणारे लोक माझी भक्ती करतात, त्यांना महात्मा म्हणायचं. तर ही एवढी आपण चर्चा केली, 3 लाईन.